सो लेट्स सी फ्रेंड्स, आपण चालू करतोय या पर्टिक्युलर स्लाइड पासनं चॅप्टर नंबर 3 डेव्हलपमेंट प्लान. याआधी तुम्ही डेव्हलपमेंट प्लान काय आहे, त्याची नेसेसिटी काय आहे किंवा कंडिशन्स काय असतील हे तुम्हाला लक्षात आलं आहे. क्लिअर. आता डेव्हलपमेंट प्लान जो की चॅप्टर 3 आहे, जसं की रिजनल प्लान आपण पहिला सेकंड चॅप्टर बघितला, थर्ड याचा डेव्हलपमेंट प्लान आहे. याच्यानंतर आपण टाउन प्लॅनिंग स्कीम बघणार आहोत. या डेव्हलपमेंट प्लानच्या प्रोसेसमध्ये तुम्हाला एक लक्षात घ्यायचं आहे की ज्या पीपीटीज तयार केलेल्या आहेत किंवा ज्या तुमच्या स्क्रीनवर पीपीटीज बघायला मिळतील ह्या तुमच्या नोट्स सारख्या बिलकुल नसतील. क्लिअर. तुमच्या नोट्समध्ये जी लँग्वेज यूज केलेली आहे ही लँग्वेज ॲक्टची आहे आणि तुमच्या पीपीटी मध्ये जी लँग्वेज तुम्हाला बघायला मिळेल ही माझी आहे किंवा अशा पद्धतीच्या पीपीटी तुम्हाला इझिली हेल्प करतील ती लँग्वेज अंडरस्टँड करण्यासाठी किंवा फास्ट ट्रॅक बॅच मध्ये एखादा पॉइंट कसा लक्षात ठेवायचा, शॉर्ट नोट्स कशा काढायच्या, त्यासाठी तुम्हाला या पीपीटीज हेल्प करतील. क्लिअर. पीपीटी वरनं किंवा व्हिडिओ चालू असताना तुम्ही तुमच्या शॉर्ट नोट्स तुमच्या पर्टिक्युलर बेसिक लँग्वेज मध्ये किंवा तुमच्या कॉमन वेज मध्ये तुम्ही तयार करायला पाहिजे. आपल्याकडे वेळ कमी आहे त्यामुळे सेपरेट नोटबुक न युटिलाइज करता काय करायचंय की आपल्या ज्या नोट्स आहेत त्याच्याच आजूबाजूला कुठेतरी अशा पद्धतीने नोट्स तयार करा जेणेकरून त्या तुम्हाला इझिली अंडरस्टँड होतील शेवटी किंवा रिव्हिजनच्या वेळेला. क्लिअर. सो लेट्स हॅव द फर्स्ट सेक्शन नंबर 21. काय सांगतोय सेक्शन नंबर 21, डिक्लेरेशन ऑफ इंटेन्शन, प्रिपरेशन, सबमिशन अँड सँक्शन डेव्हलपमेंट प्लान. क्लिअर. सगळ्यात महत्वाचं काय आहे मित्रांनो, बघा तुम्हाला काय करायचंय किंवा एखादा टाउन प्लॅन पर्टिक्युलर डेव्हलपमेंट प्लान प्रिपेअर करताना, डेव्हलपमेंट प्लान तयार करताना त्याची टाइम फ्रेम काय असायला पाहिजे, त्याला कोणत्या पद्धतीत प्रिपेअर करायला पाहिजे, तो सबमिट कोणाला करायचा आहे आणि त्याला सँक्शन कशा पद्धतीने केलं जाणार, हे सर्व आपण या पर्टिक्युलर डेव्हलपमेंट प्लान प्रोसेसमध्ये बघणार आहोत. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की डेव्हलपमेंट प्लान हे एका पर्टिक्युलर सिटीसाठी किंवा अर्बन एरियासाठी किंवा टाउनसाठी अप्लाय होणार. म्हणजे तुम्हाला एवढे मान्य करता तुम्ही लोक, जर का सिटी म्हटलं तर म्युनिसिपल कॉर्पोरेशन येणार, म्युनिसिपल काउन्सिल येणार किंवा नगरपंचायत एरिया येणार, बरोबर, किंवा नगरपंचायत एरिया येणार. म्हणजे या सर्व एरियासाठी जो की आपण अर्बन फॅक्टर मानतो या पर्टिक्युलर एरियासाठी तुम्ही डेव्हलपमेंट प्लान अप्लाय करू शकता. म्हणजेच म्युनिसिपल कॉर्पोरेशन, काउन्सिल किंवा नगरपंचायत या कोण झाल्या रे, दीज आर द प्लॅनिंग ऑथॉरिटीज झाल्या. या कोण झाल्यात, प्लॅनिंग ऑथॉरिटीज झाल्या. यालाच मी दुसऱ्या लँग्वेज मध्ये लोकल ऑथॉरिटी सुद्धा बोलू शकतो. जर का तुम्ही डेफिनेशन्स मधनं प्रॉपरली ग्रो थ्रू केलं असेल तर तुम्हाला लक्षात येईल याच प्लॅनिंग ऑथॉरिटीला मी लोकल ऑथॉरिटी सुद्धा म्हणू शकतो. दुसऱ्या केसमध्ये काही स्पेशल प्लॅनिंग ऑथॉरिटी सुद्धा आहेत, नाही असं नाही. ओके. जसं की नैना, सिडको, माडा अशा सारख्या स्पेशल प्लॅनिंग ऑथॉरिटीज सुद्धा आहे. पण आपल्याला सध्याच्या केसमध्ये प्लॅनिंग ऑथॉरिटी किंवा लोकल ऑथॉरिटीवरच फोकस करायचा आहे. क्लिअर. सो लेट्स सी. फर्स्ट काय आहे, तुम्हाला कोणत्याही एरियाचा, अर्बन एरियाचा किंवा एखाद्या सिटीचा, टाउनचा ज्या वेळेला डेव्हलपमेंट प्लान तयार करायचा असतो त्यावेळेला तिथला सर्वे कंडक्ट करणं फार महत्वाचं आहे. म्हणजे फर्स्ट थिंग इज दॅट टू कंडक्ट द सर्वे, प्रिपेअर द एक्झिस्टिंग लँड यूज मॅप. म्हणजेच लँडचा जो काही भाग युटिलाइज होतोय, एक्झिस्टन्स मध्ये आहे, जो करंटली यूज मध्ये आहे, तशा पद्धतीचा मॅप तुम्हाला करायचा आहे आणि या पर्टिक्युलर डाटाच्या बेसिसवर ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लान प्रिपेअर करून तुम्हाला पब्लिश करायचा आहे. पण ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लान प्रिपेअर करताना सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की रिजनल प्लानला कन्सिडर करून किंवा एक्झिस्टिंग ड्राफ्ट रिजनल प्लान असू दे किंवा फायनल रिजनल प्लान असू दे, याला कन्सिडर करूनच ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लान तयार करायचा असतो आणि ही सर्व प्रोसेस 3 वर्षाच्या आतमध्ये कंप्लीट करायची असते. ओके. किती? 3 वर्षाच्या आतमध्ये ही प्रोसिजर कंप्लीट करणं गरजेचं आहे. काय काय आहे यामध्ये? सर्वे करणं आहे,
ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लान प्रिपेअर करणं आहे आणि तो पब्लिश करून द प्रोसेस मस्ट बी कम्प्लिटेड विदिन 3 years फ्रॉम द कमेन्समेंट ऑफ दिस ऍक्ट. म्हणजेच एखाद्या एरियासाठी ज्या कोणत्या सपोज एखादी महानगरपालिका, पुढे सांगतोय अजून काय कंडिशन्स असतील तर, किंवा पब्लिक नोटिफिकेशन अँड सबमिशन टू द स्टेट गव्हर्नमेंट. वन्स द ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लान इज रेडी, प्लॅनिंग ऑथॉरिटी मस्ट, कोणतीही प्लॅनिंग ऑथॉरिटी असू दे, जर का ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लान तयार झाला तर तो ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लान पब्लिश करावा लागतो लोकांच्या माहितीसाठी, लोकांना समजायला पाहिजे. आणि सेम टाइम सेम ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लान शुड बी सबमिटेड टू द स्टेट गव्हर्नमेंट फॉर द अप्रुव्हल. म्हणजेच काय, सबमिट सुद्धा करावं लागेल स्टेट गव्हर्नमेंटला. एक तर काय झालंय बघा, सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला सर्वे प्रिपेअर करायचा आहे. सर्वे प्रिपेअर करून त्याच्यावरनं एक्झिस्टिंग लँड यूज बनवायचा आहे. त्याच्यावरनं तो ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लान तयार करायचा आहे 3 वर्षाच्या आतमध्ये. तो तुम्हाला पब्लिश करायचा आहे फॉर द पीपल, लोकांच्या माहितीसाठी. सिमिलरली तुम्हाला तो स्टेट गव्हर्नमेंटकडे सुद्धा अप्रुव्हलसाठी पाठवायचा आहे. यासोबतच स्टेट गव्हर्नमेंटकडे तुम्हाला क्वार्टरली त्याचं जे काही प्रोग्रेस रिपोर्ट आहे, तो सुद्धा देणे आहे. द प्लॅनिंग ऑथॉरिटी मस्ट सबमिट द क्वार्टरली प्रोग्रेस रिपोर्ट टू द स्टेट गव्हर्नमेंट. क्लिअर? म्हणजेच काय, या पर्टिक्युलर ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅनच्या केसमध्ये लोकांच्या माहितीसाठी ऑफिशियल गॅझेटमध्ये तुम्हाला तो लोकांना माहिती व्हावा म्हणून तो प्रसिद्ध सुद्धा करायचा आहे, पब्लिश सुद्धा करायचा आहे. सेम टाइम तो स्टेट गव्हर्नमेंटकडे तुम्हाला अप्रुव्हलसाठी सुद्धा पाठवायचा आहे. यामध्ये आता बघा मेन कंडिशन्स काय आहे. जर का बघा एखादी प्लॅनिंग ऑथॉरिटी जर का नवीन फॉर्म होत असेल, म्हणजे एखादी म्युनिसिपल काउन्सिल असेल, कॉर्पोरेशन असेल, जर का नवीन तयार होत असेल, नवीन एखादी म्युनिसिपल कॉर्पोरेशन तयार होत असेल, तर तिचं कमेन्समेंट झाल्यापासनं ज्या दिवशी किंवा ज्या टाइमला, ज्या वेळेला, ज्या तारखेला ती तशा पद्धतीने फॉर्म होते आणि तशा पद्धतीची माहिती दिली जाते, तेव्हापासनं 3 वर्षाच्या आतमध्ये त्यांना डेव्हलपमेंट प्लान किंवा ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लान प्रिपेअर करावा लागतो. रूल्स फॉर न्यूली फॉर्म ऑथॉरिटी. A new planning authority is established after the act comes into the effect. Declare its intention to prepare the development plan within a 3 years of its formation. Publish a notice about the plan preparation in official gazette. Submit the draft development plan to the state government for approval. बघा पुन्हा सांगतोय, म्हणजे जी कंडिशन आधीच्या फॉर्मॅट मध्ये तुम्हाला बघायला भेटली, जर का आत्ता म्हणजे मागच्या 1-2 वर्षाआधी किंवा पुढे 1-2 वर्षानंतर जर का एखादी नवीन ऑथॉरिटी तयार होत असेल, आता चान्सेस आहे की अमरावती महानगरपालिका आहे, होऊ शकतं अमरावती महानगरपालिकेच्या 2 महानगरपालिका होऊ शकतात, बरोबर आहे. जर का अशा केसमध्ये 2 महानगरपालिका जर झाल्या अमरावतीमध्ये, एक्झाम्पल म्हणून सांगतोय हा, जर का अमरावतीमध्ये 2 महानगरपालिका झाल्या, तर जी काही नवीन महानगरपालिका तयार होईल तिथनं 3 वर्षाच्या आतमध्ये ह्या सर्व गोष्टी त्यांना तयार करून तशा पद्धतीने पब्लिश सुद्धा कराव्या लागतील. ज्या दिवसपासून अशा पद्धतीचं कमेन्समेंट होत असतं तेव्हापासून 3 वर्षाच्या आतमध्ये ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लान प्रिपेअर करून पब्लिश करून स्टेट गव्हर्नमेंटकडे अप्रुव्हल साठी जायला पाहिजे. पण जर का काही कारणास्तव या प्रोसेसमध्ये जर का टाइम लागत असेल, काही खूप मोठी ऑथॉरिटी असू शकते, प्लॅनिंग ऑथॉरिटी खूप मोठी आहे, काही वेळ लागू शकतो, किंवा त्यांना टाइम पिरियड जास्त लागत असेल, काहीतरी सर्वे किंवा लँड यूज मॅप प्रिपेअर करताना काहीतरी प्रॉब्लेम्स होत असतील, टाइम लागणार आहे, जर का असं वाटत असेल तर तो टाइम एक्सटेंड सुद्धा केला जातात. प्लॅनिंग ऑथॉरिटी इफ अनेबल टू कंप्लीट द प्लान विदिन अ गिवन टाइम लिमिट, प्लॅनिंग ऑथॉरिटी स्टेट गव्हर्नमेंटला रिक्वेस्ट करेल, अप्लाय करेल टाइम एक्सटेंड करून देण्यासाठी. स्टेट गव्हर्नमेंट अशा केसमध्ये एक्सटेन्शन जे आहे ते ग्रँट करून दिल्या जातं आणि ते ग्रँट करताना
जे काही टाइम पिरियड मेन्शन केला जातो त्या टाइम पिरियड मध्ये त्यांना करून देणं आहे. म्हणजेच काय, एकतर त्या प्लॅनिंग ऑथॉरिटीला 3 वर्षात प्लस एक्सटेंडेड पिरियड मध्ये हा पूर्ण प्रोसेस जी आहे डेव्हलपमेंट प्लॅनची ही कंप्लीट करणं गरजेचं आहे. लक्षात घ्या. म्हणजेच एखादी प्लॅनिंग ऑथॉरिटी 3 वर्षात करायला पाहिजे, नसेल होत तर ती काय करणार, स्टेट गव्हर्नमेंटला अप्लाय करणार. काहीतरी एका व्हॅलिड रिझन मुळे आम्ही 3 वर्षात अशा पद्धतीने प्लॅन पब्लिश करू शकत नाही, त्यामुळे आम्हाला टाइम पिरियड वाढवून द्या. तर त्या प्रोसेसवर जर का गव्हर्नमेंटला वाटत असेल की व्हॅलिड रिझन आहे, अशा प्रोसेसमध्ये गव्हर्नमेंट तशा पद्धतीचं एक्सटेन्शन ग्रँट करतं आणि त्यांना त्या पद्धतीने टाइम जो काही आहे ॲज पर द रूल्स एका व्हॅलिड रिझनवर तशा पद्धतीने टाइम पिरियड वाढवून दिल्या जातो. म्हणजे जर का थोडा विचार केला तर आता बघा, कोणत्याही एका प्लॅनिंग ऑथॉरिटीकडे टाइम फ्रेम किती झाली तयार बघा. टाइम फ्रेम जर का विचार केला तर ही टाइम फ्रेम किती आहे, 3 इयर्स प्लस एक्सटेंडेड पिरियड. आता हा एक्सटेंडेड पुढे बघू, टेन्शन घेऊ नका. जो काही एक्सटेंडेड पिरियड आहे त्या पर्टिक्युलर प्रोसेसमध्ये यांनी डेव्हलपमेंट प्लॅन पब्लिश करणं गरजेचं आहे. क्लिअर? इथपर्यंत समजलं सगळ्यांना? प्लॅनिंग ऑथॉरिटी ती कोणीही असू शकतं. इट माइट बी अ लोकल ऑथॉरिटी असू शकते, ज्या केसमध्ये म्युनिसिपल कॉर्पोरेशन असेल, काउन्सिल असेल, अजून काही असेल. यांना टाइम फ्रेम जो दिला आहे 3 वर्षाचा आणि काही एक्सटेंडेड पिरियड दिलाय, त्याच्या आतमध्ये या गोष्टी करणं कंपल्सरी आहे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे, जर का या पर्टिक्युलर टाइम पिरियड मध्ये सुद्धा जर ती प्लॅनिंग ऑथॉरिटी, बघा मी काय सांगतो, या टाइम पिरियड मध्ये सुद्धा जर का ती प्लॅनिंग ऑथॉरिटी ड्राफ्ट डेव्हलपमेंट किंवा डेव्हलपमेंट प्लॅन पब्लिश करायला फेल झाली, नाही केलं, बघा जर का 3 वर्ष आणि एक्सटेंडेड पिरियड मध्ये जर का प्लॅनिंग ऑथॉरिटी डेव्हलपमेंट प्लॅन प्रिपेअर करू शकली नाही किंवा ती फेल होत असेल, या केसमध्ये सिनियर ऑफिसर म्हणजेच कोण, डिव्हिजनल जॉइंट डायरेक्टर और डेप्टी डायरेक्टर of town planning and valuation department or an officer not below the rank of ADTP nominated by him. काय होणार, प्लॅनिंग ऑथॉरिटी जर का फेल झाली तर बघा, पहिली केस सांगतोय तुम्हाला, 2 मिनिट लक्षात घ्या. फर्स्ट केस तयार करून देतो हवं तर. बघा व्यवस्थित. फर्स्ट केस काय आहे, केस 1 काय आहे, 3 इयर प्लस एक्सटेंडेड पिरियड मध्ये जर का डेव्हलपमेंट प्लॅन प्रिपेअर केला, ओके आहे, ठीक आहे. पहिली केस लक्षात आली. जर का झाला तर वेल अँड गुड, काही प्रॉब्लेम नाही. केस 2 काय सांगते, केस 2 काय सांगते, इफ 3 इयर प्लस एक्सटेंडेड पिरियड डेव्हलपमेंट प्लॅन not prepare then सेकंड केस आहे. सेकंड केस काय सांगतो, एक तर जे काही सिनियर लोक आहेत म्हणजेच काय, डिव्हिजनल जॉइंट डायरेक्टर ऑफ टाउन प्लॅनिंग किंवा डेप्टी डायरेक्टर ऑफ टाउन प्लॅनिंग
or not below the rank ADTP, असिस्टंट डायरेक्टर ऑफ टाउन प्लॅनर. या तीन पैकी कुणीही जो काही नॉमिनेटेड असेल तो काय करणार, हा चार्ज हँड ओव्हर करून घेणार. हा जो चार्ज आहे हँड ओव्हर करून घेणार. म्हणजे मग डीपी प्रिपेअर करायचं काम कोणावर येणार, त्या पर्टिक्युलर ऑफिसरवर, ज्याला आपण सेड ऑफिसर बोलणार आहोत. जो कोणी असेल और नॉमिनेटेड बाय देम, जो कोणी सेड ऑफिसर असेल तो ही प्रोसेस कंप्लीट करेल किंवा जे काही पेंडिंग वर्क बाकी आहे ते पेंडिंग वर्क तो व्यक्ती पूर्ण करेल. क्लिअर? चला सांगा पटकन, इथपर्यंत क्लिअर आहे का? आपल्याला डीपी प्रिपेअर करायचं आहे. डीपी प्रिपेअर करायचं आहे, लक्षात घ्या. ड्राफ्ट डीपी काय आणि डीपी काय. डीपी प्रिपेअर करणं खूप महत्वाचं आहे. दुसऱ्यांदा जर का रिवाइज डीपी पब्लिश केला त्याच्यावरून ऑटोमॅटिकली डीपी हा अप्रुव्हल दिला जात असतो. एवढी कंडिशन समजली का? हे समजणं फार महत्वाचं आहे. जसं यामध्ये पण तेच सांगितलंय, सिनियर ऑफिसर, डिव्हिजनल जॉईंट डायरेक्टर, डेप्टी डायरेक्टर ऑफ टाउन प्लॅनिंग अँड व्हॅल्युएशन किंवा ऑफिसर नॉट बिलो द रँक ऑफ ADTP nominated by him will take over the responsibility. The said officer, तो जो कोणी असेल, बघा इथे सेडचा मीनिंग काय राहील, जो कोणता ऑफिसर तिथे अपॉइंट केला जाणार, that said officer will conduct a survey, prepare the existing land use map and draft the development plan in consultation with DTP. बघा सगळ्यात अजून दुसरी गोष्ट महत्वाची, हा जो कोणी इथे अपॉइंट केला जाणार, जो कोणी, हा कोणाच्या कन्सल्टेशन मध्ये काम करणार, हा डीटीपीच्या कन्सल्टेशन मध्ये काम करणार. लक्षात घ्या, डायरेक्टर ऑफ टाउन प्लॅनिंग हा डीटीपीच्या कन्सल्टेशन मध्ये काम करणार. क्लिअर? नाव द कॉस्ट ऑफ दिस प्रोसेस. मग जी काही डीपी तयार करण्यासाठी जी काही कॉस्ट लागत असेल किंवा जो काही फंड लागत असेल, त्या केसमध्ये तो सेड ऑफिसर सगळीच्या सगळी कॉस्ट प्लॅनिंग ऑथॉरिटी कडनं पूर्ण करून घेत असतो. ओके, सो द कॉस्ट ऑफ फॉर दिस प्रोसेस विल रिकवर्ड फ्रॉम द प्लॅनिंग ऑथॉरिटी. ओके, and the said officer will exercise all necessary powers of the planning authorities to competent the submit the development plan. जे काही अधिकार डेव्हलपमेंट प्लॅनिंग ऑथॉरिटीचे असतील, तो डेव्हलपमेंट प्लॅन पूर्ण करण्यासाठी ते सर्व अधिकार तो सेड ऑफिसर यूज करून डेव्हलपमेंट प्लॅन पूर्ण करेल. ओके, नेक्स्ट, ऑटोमॅटिक टेक ओव्हर इन केस ऑफ डिले. जसं तुम्हाला मी सांगितलं, 3 years प्लस एक्सटेंडेड पिरियड मध्ये नाही झालं, तो सेड ऑफिसर येणार आणि तो राहिलेलं काम तो पूर्ण करणार. म्हणजेच काय, जे काही पेंडिंग वर्क्स आहे ते पेंडिंग वर्क कोण करणार, तो सेड ऑफिसर, जो की डेप्टी डायरेक्टर असू शकतो, जॉईंट डायरेक्टर असू शकतो किंवा त्याची रँक ADTP पेक्षा खाली नसायला पाहिजे, ADTP पेक्षा खाली चालणार नाही. ओके, यासाठी हे सगळं काम करण्यासाठी डायरेक्टर ऑफ टाउन प्लॅनर त्या सेड ऑफिसरला कन्सल्ट करेल किंवा त्यांच्या कन्सल्टेशन नुसार ते काम पूर्ण केले जाईल. यासाठी त्या सेड ऑफिसरला कोणत्याही पद्धतीची एक्स्ट्रा टाइम लिमिट मिळणार नाही. जी टाइम लिमिट प्लॅनिंग ऑथॉरिटीला दिली होती तेवढीच टाइम लिमिट त्या सेड ऑफिसरला दिली जाते डेव्हलपमेंट प्लॅन प्रिपेअर करण्यासाठी. क्लिअर? यामध्ये व्हॉट हॅपन्स इफ द लोकल ऑथॉरिटी अंडरगोज चेंजेस. बघा आता झालंय काय, डेव्हलपमेंट प्लॅन प्रिपेअर झालाय. बघा डेव्हलपमेंट प्लॅन प्रिपेअर झाला आहे आणि प्लॅनिंग ऑथॉरिटी मध्ये चेंजेस होत असतील, कशा पद्धतीचे बघा, जर का प्लॅनिंग ऑथॉरिटी स्प्लिट होत असेल, मी आधी सांगितलं अमरावतीचे 2 भाग झाले,
2 कॉर्पोरेशन झाल्या. म्हणजेच काय, प्लॅनिंग ऑथॉरिटी जर का स्प्लिट होत असेल किंवा मर्ज होत असेल म्हणजे अमरावती आणि दुसरी अजून एखादी सिटी असेल बाजूला, त्या दोन्ही मिळून एकच प्लॅनिंग ऑथॉरिटी जर का होत असेल किंवा बाउंड्री चेंजेस होत असतील किंवा कोणतेही चेंजेस होत असतील, या केसमध्ये जो प्लॅन प्रिपेअर आहे किंवा जो प्लॅन ऑलरेडी प्रिपेअर्ड आहे हा व्हॅलिड मानला जात असतो, हा तसाच व्हॅलिड राहील. आणि नवीन मॉडिफिकेशनसाठी न्यू मॉडिफिकेशनसाठी अप्रूव्हल दिल्या जातं किंवा नवीन मॉडिफिकेशनला पुन्हा अप्रूव्हल दिलं जातं. इफ द लोकल ऑथॉरिटी दॅट इज रिस्पॉन्सिबल फॉर अर्बन प्लॅनिंग गेट कन्वर्टेड इनटू द अनादर लोकल ऑथॉरिटी, मर्जेस अमालगमेट विथ अनादर ऑथॉरिटी, अमरावती आणि दुसरी एक सिटी दोन एक झाले, दोघा मिळून एक कॉर्पोरेशन केली, किंवा स्प्लिट इनटू 2 और मोर ऑथॉरिटीज, अमरावतीचे 2 किंवा 3 तुकडे झाले, वेगवेगळ्या प्लॅनिंग ऑथॉरिटीज झाल्या. या केसमध्ये डेव्हलपमेंट प्लॅन दॅट वॉज ऑलरेडी प्रिपेअर्ड विल बी व्हॅलिड. जो डेव्हलपमेंट प्लॅन आपण आधीच प्रिपेअर केला तो व्हॅलिड राहणार, तो चेंजेस होणार नाही, तो ॲज इट इजच राहणार. नेक्स्ट, स्टेट गव्हर्नमेंट मे अप्रूव्ह सम मॉडिफिकेशन बेस्ड ऑन द न्यू ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्ट्रक्चर. जे काही नवीन चेंजेस होत असेल, स्प्लिट होत असेल तर नवीन बाउंड्रीज फॉर्म करावे लागतील, एक झालं तरी नवीन बाउंड्रीज फॉर्म करावे लागतील, आणि काही चेंजेस होत असेल तशा पद्धतीने जे काही चेंजेस होत असतील, मॉडिफिकेशन होत असतील, ते स्टेट गव्हर्नमेंट अप्रूव्ह करतं आणि मॉडिफाईड डेव्हलपमेंट प्लॅन विल अप्लाय टू द न्यू फ्रॉम ऑथॉरिटी. आणि तशा पद्धतीने जो कोणता मॉडिफाईड डेव्हलपमेंट प्लॅन तयार होतो तो अप्लाय केला जात असतो. क्लिअर? बघा, सिंपल लँग्वेज मध्ये पुन्हा मी एक्सप्लेन करून देतोय. आपण नेमकं काय केलंय, डेव्हलपमेंट प्लॅन मस्ट बी प्रिपेअर्ड विदिन 3 इयर्स. डेव्हलपमेंट प्लॅन 3 वर्षात करणं कंपल्सरी आहे. होत नसेल त्यासाठी एक्सटेन्शन मागितलं जातं, पण बेसिक पिरियड किती आहे, 3 वर्ष. पब्लिक नोटिफिकेशन अँड स्टेट गव्हर्नमेंट अप्रूव्ह द मॅन्डेटरी. त्यासाठी लोकांना माहिती होण्यासाठी आणि स्टेट गव्हर्नमेंट कडनं तशा पद्धतीचं अप्रूव्हल मिळणं हे मॅन्डेटरी आहे. जर का नवीन प्लॅनिंग ऑथॉरिटी फॉर्म होत असेल तर त्याच्यासाठी तिथून पुन्हा 3 वर्षासाठीचा डेव्हलपमेंट प्लॅन प्रिपेअर करण्यासाठीचा कालावधी ठेवला जात असतो. जर का प्लॅनिंग ऑथॉरिटी दिलेल्या टाइम फ्रेम म्हणजेच 3 वर्ष आणि एक्सटेंडेड पिरियड मध्ये जर का डेव्हलपमेंट प्लॅन प्रिपेअर करणं होत नसेल किंवा फेल होत असेल, त्या केसमध्ये त्यांनी जर का डेडलाईन मिस केली तर सिनियर ऑफिसर, म्हणजे जे आपण सांगितले डेप्टी डायरेक्टर किंवा मग जॉईंट डायरेक्टर किंवा मग ज्याची रँक एडीटीपी पेक्षा खाली नसेल, असे लोक काय करतात, तो चार्ज स्वतःकडे घेतात आणि जी राहिलेली प्रोसेस आहे ती कंप्लीट करतात. द प्लॅनिंग ऑथॉरिटी विल बी बिअर द कॉस्ट ऑफ गव्हर्नमेंट हॅज स्टेप इन. जो काही कॉस्ट किंवा खर्च त्यासाठी लागेल पूर्ण प्रोसिजर कंप्लीट करण्यासाठी, त्याचा खर्च हा प्लॅनिंग ऑथॉरिटी देईल. अँड लास्ट, जर का लोकल ऑथॉरिटी मध्ये काही चेंजेस होत असतील, स्प्लिट, मर्ज किंवा कन्वर्जन होत असेल, तर डेव्हलपमेंट प्लॅन जो काही आहे तो तसाच राहतो आणि ज्या काही नेसेसरी मॉडिफिकेशन्स आहे त्याला अप्रूव्हल देऊन न्यू मॉडिफाईड डेव्हलपमेंट प्लॅन प्रिपेअर केला जाऊ शकतो. क्लिअर? हे आपण स्टडी केलं होतं शॉर्ट मध्ये सेक्शन नंबर 21 मध्ये. बघा, इथे काय केलं, डिक्लेअर केलं इंटेन्शन डिक्लेअर केल्याबरोबर काय केलं, डीपी प्रिपेअर केला, तो सबमिशन त्याला सबमिट केलं आणि सँक्शन टू द डेव्हलपमेंट प्लॅन. ही प्रोसेस आपल्याला 3 वर्षाच्या आत संपवायची आहे किंवा जो काही एक्सटेंडेड पिरियड असेल तो पिरियड आपल्याला दिला जातो, जो की आपण पुढच्या काही सेक्शन्स मध्ये स्टडी करणार आहोत. चला, इथपर्यंत क्लिअर आहे का? काही क्वेश्चन असेल तर सांगा प्लीज. क्लिअर असेल तर काही प्रॉब्लेम नाही. टाउन प्लॅनिंग अँड लोकल ऑथॉरिटीज, डिफरंट ऑथॉरिटीज आहेत का? टाउन प्लॅनिंग हे डिपार्टमेंट आहे
टाउन प्लॅनिंग हे डिपार्टमेंट आहे आणि लोकल ऑथॉरिटीज म्हणजेच काय, तुम्ही जिथे कामं करतात म्हणजे ज्या अंतर्गत त्या डेव्हलपमेंट केलं जातं. समजा मला घर बांधायचं आहे, मला जर का कॉर्पोरेशनमध्ये घर बांधायचं असेल तर मला परमिशन कोणाकडनं घ्यावं लागेल? कॉर्पोरेशनवाल्याकडनं. मला जर का काउन्सिल एरियात बांधायचं असेल तर काउन्सिलवाल्याकडनं. जर का मी गावात बांधत असेल तर ग्रामपंचायतवाल्याकडनं. म्हणजे या झाल्या ऑथॉरिटीज, लोकल ऑथॉरिटीज. हायरार्की कशी आहे टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटमध्ये? ठीक आहे, हे मी वेगळं सांगतो. म्हणजे टीपीए, एटीपी, एडीटीपी कसं आहे हे नंतर सांगतो. इथे रिजनल प्लॅनिंग बोर्डशी काही घेणं देणं नाही. इथे रिजनल प्लॅनिंग बोर्डशी काही घेणं देणं नाही. रिजनल प्लॅनिंग बोर्ड इथे कुठेही त्याचा संबंध येणार नाही, किंवा जो कुठे येते ना तो चेंजेस मध्ये येणार किंवा मॉडिफिकेशन मध्ये येणार. आता तरी त्याचा कुठेही संबंध नाही. सेक्शन नंबर 27 मध्ये तशा पद्धतीचे मॉडिफिकेशन आपण बघू. रिजनल प्लॅनिंग बोर्डचा आणि प्लॅनिंग ऑथॉरिटीचा काही घेणं देणं नाही. क्लिअर? मी रिजनल प्लॅनिंग बोर्ड अख्ख्या आतापर्यंतच्या 1 तासात कुठेही बोललो नाही. चला, क्लिअर आहे सर? डीपी 3 इयर मध्ये व्हायला पाहिजे. इट्स रिजनल प्लॅन. नंदिनी, मला क्वेश्चनच समजला नाही. सेड ऑफिसरला सुद्धा तेवढाच टाइम पिरियड दिला जातो जेवढा प्लॅनिंग ऑथॉरिटीला दिला जात असतो. उरलेल्या टाइम पिरियड मध्ये नाही. सेड ऑफिसरला सुद्धा तेवढाच टाइम पिरियड दिला जातो. बघा, डीपी मध्ये आरपी मर्ज करू नका, रिजनल प्लॅन मर्ज करू नका. रिजनल प्लॅन वेगळा आहे, आरपीचं इथे काहीच नाही. हो अक्षय, बरोबर. चला, क्लियर आहे? चलो फिर आगे बढ़ते हैं. सेक्शन नंबर 22 काय सांगतो? कंटेंट्स ऑफ डेव्हलपमेंट प्लॅन. जसं की कंटेंट्स ऑफ रिजनल प्लॅन आपण बघितले होते, तसेच आपल्याला हो ऑब्विसली जे काही मॉडिफिकेशन, म्हणून तर मी म्हटलंय ना 2 झाले, तर जे काही मॉडिफिकेशन असतील, जे काही मॉडिफिकेशन होणार असतील तर ते मॉडिफिकेशन अप्लाय केले जातात. जे काही मॉडिफिकेशन होत असतील, मग ते 2 होतील, 3 होतील, किंवा बाउंड्रीज चेंज होतील, ज्या काही असतील नसतील, ते तिथे अप्रूव्ह केले जातात आणि अप्लाय केले जातात त्या एरियासाठी. ओके, चला, सेक्शन नंबर 22 काय सांगतो? कंटेंट्स ऑफ डेव्हलपमेंट प्लॅन. सो कंटेंट्स ऑफ डेव्हलपमेंट प्लॅन काय सांगणार आहे बघा. जसं आपण कंटेंट ऑफ रिजनल प्लॅन बघितला, म्हणजेच रिजनल प्लॅन मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी यायला पाहिजे. हो, सेड ऑफिसरला पण एक्सटेन्शन मिळेल, टेन्शन घेऊ नका. सगळ्या दोघांना एक्सटेन्शन दिलं जातं. किती दिलं जातं ते आपण पुढच्या काही लेक्चर, पुढच्या काही पीपीटी स्लाइडवर बघूया. ओके, एकदम सिंपल आणि बेसिक क्वेश्चन्स असतात, ते तुम्ही सुद्धा अंडरस्टँड करायला पाहिजे. क्लिअर? चला पुढे जाऊया. कंटेंट्स ऑफ डेव्हलपमेंट प्लॅन काय आहे? तर ज्या वेळेला एखादा डेव्हलपमेंट प्लॅन प्रिपेअर केला जातो, ज्या वेळेला एखादा डेव्हलपमेंट प्लॅन डेव्हलप केला जातो, प्रिपेअर केला जातो, किंवा त्याला अप्रुव्हल दिलं जातं, त्यावेळेला त्याचे कंटेंट्स काय असायला पाहिजे, किंवा त्या डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी ऍड व्हायला पाहिजे, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला कंटेंट्स मध्ये मिळतील. म्हणजेच काय? प्रपोजल फॉर अलोकेटिंग द यूज लँड फॉर पर्पजेस such as a residential, industrial, commercial, agriculture, recreational. Proposals for designation of land, public purpose such as a school, colleges and other educational institutions, medical and public health institutions, markets, social welfare
and cultural institutions, theater and places for a public entertainment or public assembly, museums, art galleries, religious buildings, and government and other public building as may from time to time be approved by the state government. म्हणजे तुम्हाला झोनिंग वाईज करायचं आहे, तुम्हाला तशा पद्धतीचे जे काही बिल्डिंग्स असतील, एरियाज असतील, मार्केट्स असतील, गॅलरीज असतील, रिक्रिएशनल एरिया असतील, एंटरटेनमेंट एरियाज असेल, या सर्वांसाठी प्रपोजल त्या डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये डेझिग्नेट करणं कंपल्सरी आहे. त्यानंतर प्रपोजल फॉर डेझिग्नेशन एरियाज, ओपन स्पेस, प्लेग्राउंड, स्टेडिया, झूलॉजिकल गार्डन्स, ग्रीन बेल्ट्स, नॅचरल रिझर्व्स किंवा सँच्युरीज अँड डेरीज यांच्यासाठी सुद्धा तुम्हाला तशा पद्धतीचे प्रपोजल डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये मांडावे लागतात, ठेवावे लागतात किंवा डेव्हलप करावे लागतात. ट्रान्सपोर्टेशन कम्युनिकेशन सच ॲज अ रोड, हायवेज, पार्क, रेल्वेज, वॉटरवेज, कॅनल, एअरपोर्ट्स इन्क्लुडिंग देअर एक्सटेन्शन अँड डेव्हलपमेंट हे सुद्धा ऍड करावं लागेल. बऱ्याचशा लोकांना असं वाटेल की कंटेंट्स ऑफ डेव्हलपमेंट प्लॅन आणि कंटेंट्स ऑफ रिजनल प्लॅन हे सारखे आहे का, तर ऑब्व्हियसली जवळपास कंटेंट्स ऑफ रिजनल प्लॅन आणि कंटेंट्स ऑफ डेव्हलपमेंट सारखेच आहे. फक्त काय की त्यामधली जी काही इन्फॉर्मेशन किंवा गाईडलाईन जी होती ती कमी होती आणि इथे तुम्हाला खूप जास्त डीप मध्ये जाऊन त्याला स्टडी करायचा असतो, प्रिपेअर करायचा असतो, त्यामुळे याला थोडं डीप मध्ये जावं लागेल. क्लिअर. नेक्स्ट, वॉटर सप्लाय, ड्रेनेज, सीवरेज, सीवेज डिस्पोजल, public utilities, amenities and services including the electricity and gas, reservation of land for a community facility and services, proposal for a designation of site for services, industries, industrial estate and any other development of an extensive scale, preservation, conservation and development of areas for a naturally scenery and landscape, preservation of features, structural or places of historical, natural, architectural and scientific interest and educational value, and of heritage building and heritage precinct, proposal for flood control and prevention of river pollution, proposal for the central government and state government, the filling up or reclamation of low-lying, swampy and unhealthy area for leveling up of land, provisions for permissions to be granted for controlling and regulation the use and development of land within the jurisdiction of local authority. म्हणजेच काय, एवढे सगळे तुम्हाला कंटेंट्स किंवा अशा पद्धतीचे प्रोव्हिजन्स, रिझर्वेशन्स तुम्हाला डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये पुटअप करावे लागतात. याच्या बेसिसवर एक्झिस्टिंग लँड यूज मॅप तयार केला जाईल. याच्या बेसिसवर प्रपोज म्हणजे PLU जो काही आहे, प्रपोज लँड यूज जो असेल तो तुम्हाला तयार करावा लागेल. याच्या संदर्भातला डाटा रिपोर्ट्स तयार करून त्याला कंपाइल करून अशा पद्धतीने डेव्हलपमेंट प्लॅनच्या ब्ल्यूप्रिंट्स तयार केल्या जातील. हे सगळे कंटेंट्स त्या डेव्हलपमेंट प्लॅनच्या अंतर्गत यायला पाहिजे किंवा या सगळ्या कंटेंटचा त्यामध्ये रिझर्वेशन असू दे, डेझिग्नेशन असू दे किंवा साईट रिझर्व असू दे असणं महत्वाचं आहे. चला, क्लिअर आहे. हे कंटेंट्स तर काय फक्त मी वाचलेच आहे, कारण कंटेंट्स मध्ये सांगण्याजोगतं काही नसते, बरोबर आहे. आणि कंटेंट्स मध्ये जे आहे ते कंटेंट्स आहे. आपल्याला एवढ्या सगळ्या गोष्टीचा विचार करायचा आहे एखादा प्लॅन तयार करताना किंवा तेवढ्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत. क्लिअर. PPT कोणालाही मिळणार नाही. मी पुन्हा एकदा सांगतोय, PPT कोणासोबतही शेअर केल्या जाणार नाही. नोट्स तेवढ्या दिल्या जातील, PPT दिल्या जाणार नाही, MCQच्या PDF दिल्या जाणार नाही, MCQ तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील, हे मिळणार नाही. नेसेसरी नाही. सगळे कंटेंट आपल्याला डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये बघायचे आहे, त्यानुसार आपल्याला प्लॅन डेव्हलप करायचा आहे. क्लिअर. यामध्ये कुठेही तडजोड नसते. डेव्हलपमेंट प्लॅन प्रिपेअर करताना सगळ्या गोष्टी एका डीप इन्फॉर्मेशन बेसिसवर केल्या जातात. ओके. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा 22A काय सांगतो, मॉडिफिकेशन ऑफ सबस्टेन्शियल नेचर. अँड धिस स्लाइड और धिस सेक्शन इज very important on the basis of or as per the point of view exam. म्हणजे एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू जर बघायचं झालं तर सबस्टेन्शियल नेचरवर कदाचित एक क्वेश्चन येऊ शकतो. बघा,
सबस्टेन्शियल नेचर म्हणजे काय? जिथे काहीतरी चेंजेस होतात, जिथे काहीतरी चेंजेस होतात, ज्याच्या प्रॉपर्टीज बदलल्या जातात, चेंज केल्या जातात, त्यालाच बोलतात सबस्टेन्शियल नेचर. क्लिअर? बघा, सबस्टेन्शियल नेचर म्हणजे काय? एखाद्या प्लानमध्ये जर का प्रॉपर्टी चेंज होत असतील, एरिया चेंज होत असेल, त्याचं कॅरेक्टरिस्टिक चेंज होत असेल, त्याला बोलतात सबस्टेन्शियल नेचर. बघा, सबस्टेन्शियल नेचर 4 बेसिसवर डेव्हलपमेंट प्लानमध्ये MRTP ऍक्टच्या अंतर्गत सांगितलेलं आहे. 4 कंडिशन कोणत्या? विथ एक्झाम्पल दिली आहे, इझी जाईल लक्षात राहायला. रिडक्शन इन रिझर्व साईट एरिया. रिडक्शन इन रिझर्व साईट एरिया. मी काय केलंय, एखादा एरिया आहे, ही रिझर्व साईट आहे आणि ही साईट पार्क म्हणून ठेवलेली होती. ओके, जी की ही सुरुवातीला जेव्हा रिझर्व केली होती, ही 10,000 स्क्वेअर मीटर एवढी दिली होती. बघा, सबस्टेन्शियल नेचर कशाला म्हणतात ते लक्षात घ्या. फर्स्ट, रिडक्शन इन रिझर्व साईट. बघा, जर का ही एक साईट रिझर्व केली होती पार्क साठी आणि याचा जो एरिया होता हा 10,000 स्क्वेअर मीटर होता. हा एरिया जर का 50% जास्त रिड्यूस होत असेल, म्हणजे 50% जास्त म्हणजे एवढा रिड्यूस होत असेल, म्हणजे पार्क काय केलं, चेंज केलं आणि जो पार्क साठी एरिया होता, ओके, हा कमी केला आणि जो 10,000 पूर्ण एरिया होता तो आता फक्त 4,000 उरला आणि 6,000 ने कमी केला. बघा, 50% पेक्षा कमी झालं. आधी होता किती पार्कसाठी? पार्कसाठी 1,000 होता, सॉरी 10,000 होता, त्यामधनं 6,000 त्यांनी कमी केला आणि उरला किती? 4,000 स्क्वेअर मीटर. म्हणजेच काय, हा मोर दॅन 50% पेक्षा कमी केला. 50% पेक्षा कमी केला. किंवा इथे प्रोव्हाइड करणाऱ्या अम्युनिटीज. आता पार्क मध्ये अम्युनिटीज कोणत्या कोणत्या राहतील? रोड राहील, ड्रेनेज राहील, ओके, कुठेतरी वॉटर सप्लाय साठी 1-2 टॅप दिले राहील, प्रॉपर जी काही पार्क मध्ये जी जागा असेल किंवा जे काही गार्डन वगैरे प्रोव्हाइड केलं असेल ते राहील. तिथे ज्या ज्या अम्युनिटीज प्रोव्हाइड कराव्या लागतील, म्हणजे रोड आहे, ड्रेनेज आहे, वॉटर सप्लाय कंडिशन असेल, ह्या सगळ्या, किंवा स्ट्रीट लाईट असेल किंवा बाकी सगळ्या, या अम्युनिटीज मध्ये जर का 10% पेक्षा जास्त रिड्यूस केली असेल, रिडक्शन ऑफ सच अम्युनिटीज इन दॅट सेक्टर, या सेक्टरमध्ये, पार्क सेक्टरमध्ये जर का 10% पेक्षा जर का अम्युनिटी कमी केल्या असेल, त्याला सुद्धा सबस्टेन्शियल नेचर बोलतात. त्याला काय बोलाल? सबस्टेन्शियल नेचर. बघा, इथे एक्झाम्पल पण दिलं होतं लक्षात राहण्यासाठी. 10,000 स्क्वेअर मीटरचा रिझर्व साईट आहे. रिझर्व साईट इट माइट बी अ पार्क, स्कूल, हॉस्पिटल, कोणाहीसाठी. ओके, हॉस्पिटलसाठी जागा ठेवली होती 10,000 स्क्वेअर मीटर, पण ती काय केली त्यांनी? कमी करून टाकली, डायरेक्ट 4,000 वरच आणली. त्यांनी सांगितले 4,000 मध्ये करा. मग 4,000 मध्ये करा तर गेली किती? 6,000. 50% पेक्षा जास्त गेली. आता हॉस्पिटलला ज्या अम्युनिटीज लागणार होत्या तिथे पण 10% पेक्षा जर का कमी होत असेल तर त्याला सबस्टेन्शियल नेचर असं म्हणतात. ही झाली पहिली केस. दुसरी केस काय सांगतात? दुसरी केस काय सांगते बघा, ऍडिशन ऑफ न्यू रोड ऑर रिझर्वेशन. जर का गव्हर्नमेंटला वाटत असेल की एखादा नवीन हायवे इंट्रोड्यूस करायचा आहे, एखादा नवीन हायवे इंट्रोड्यूस करायचा आहे, म्हणजे हा एक्झिस्टिंग रोड आहे आणि एक हायवे इथे टाकायचा आहे, म्हणजे त्याला रोड वाईडनिंग करावं लागेल, याला दोन्ही साईडला रोड वाईडनिंग करावं लागेल. आणि ही रोड वाईडनिंग करताना जर का अफेक्टेड होत असेल लँड ओनर्स, तर याला सुद्धा तुम्हाला सबस्टेन्शियल नेचर असं म्हणता येतात. किंवा एखाद्या ठिकाणी रोड नव्हता तर तिथे रोड त्यांनी किंवा रोड अप्रोच दिला, त्यामध्ये सुद्धा लँड ओनर जर का अफेक्ट होत असतील, त्यामध्ये सुद्धा जर का लँड ओनर अफेक्ट होत असेल तर त्याला सुद्धा सबस्टेन्शियल नेचर असं म्हणतात. इफ अ न्यू रोड, a new reserve area or a change to the existing road result in a land being affected which was previously untouched. जो की कधीच झाला नव्हता. आता एखादा एरिया आहे, मानून चला ही एक सिटी आहे,
या सिटीमध्ये आधीचा एक रोड होता आणि आता गव्हर्नमेंटला वाटलंय की याला हायवे करायचा आहे, म्हणजे हा रोड मोठा करावा लागेल. मग मोठा जर करावा लागत असेल तर ही जी काही लँड आहे जी आधी नव्हती गेली, अफेक्टेड नव्हती, ती जाणार. याला म्हणतात सबस्टेन्शियल नेचर. किंवा इथे रोडच नव्हता तर हा रोड नवीन टाकला असेल त्याला सुद्धा एक सबस्टेन्शियल नेचर बोलतात. किंवा एका पद्धतीचं इथे रिझर्वेशन पुटअप केलं असेल कोण्याही एका गोष्टीसाठी, अशा पद्धतीच्या कंडिशनला सबस्टेन्शियल नेचर बोलतात. बघा, इफ द गव्हर्नमेंट ऍड्स अ न्यू हायवे or expand an existing road affecting additional landowner, it qualifies as a substantial nature. याला सबस्टेन्शियल चेंज किंवा सबस्टेन्शियल नेचर असं म्हणतात. क्लिअर? ही झाली सेकंड केस. थर्ड केस काय आहे? चेंज इन अ लँड यूज किंवा झोनिंग चेंज किंवा झोनिंग चेंज. बघा, आधी एखादा एरिया हा रेसिडेन्शियल झोन म्हणून घोषित केला होता, रेसिडेन्शियल झोन म्हणून घोषित केला होता. आणि पण काय झालं, यामध्ये काय केलं की एक नवीन झोन इंट्रोड्यूस केला बाजूचा, आणि याच्यातली 10% जास्त जागा, 10% जास्त जागा जर का जात असेल दुसऱ्या झोन मध्ये, म्हणजे या बाजूच्या झोन मध्ये जर का जात असेल, इथे कमर्शियल आहे म्हणून चला, ऍक्च्युली रेसिडेन्शियल झोनची जागा आधी एवढी होती, ही ब्ल्यू दिसते तुम्हाला तेवढी, पण नंतर काय केलं, जी काही 100% होती त्यामध्ये 10% जास्त मोर दॅन 10% जागा जर का कमर्शियलला दिली रेसिडेन्शियल मधली, म्हणजे झोन चेंज होतो. याला सुद्धा सबस्टेन्शियल नेचर किंवा सबस्टेन्शियल मॉडिफिकेशन किंवा सबस्टेन्शियल मॉडिफिकेशन चेंजेस म्हटल्या जाऊ शकतं. If a residential land is converted into the commercial or industrial use and the new commercial zone grows by 10%, तो ग्रो होतो म्हणजे हा 10% ने कमी होतो, हा 10% ने कमी होतो, त्यालाच असं म्हणतात सबस्टेन्शियल नेचर. लास्ट आता एखाद्या ठिकाणी जर का FSI 1 असेल, एखाद्या पर्टिक्युलर एरियाला जर का FSI 1 असेल, हा FSI 10% अल्टर जर केला, अल्ट्रेशन जर का होत असेल, आता अल्ट्रेशनचा मीनिंग काय असतो, एक तर मोर और लेस, काही पण, म्हणजे हा 1 आहे तर याला 1.2 केलं किंवा और 0.8 केलं, बरोबर आहे. आता 1 चा 10% म्हणजे किती, 0.1, म्हणजे इथे वाढवला किती, 0.2 ने वाढवला, म्हणजे 0.1 पेक्षा वाढला, किंवा 1.8 झाला म्हणजे 0.2 ने हा वाढला किंवा हा कमी झाला. म्हणजेच काय, जर का FSI मध्ये अल्ट्रेशन होत असेल आणि ते अल्ट्रेशन 10% जास्त होत असेल, त्याला सुद्धा सबस्टेन्शियल नेचर असं म्हणतात. बघा, 4 कंडिशन सांगितल्या सबस्टेन्शियल नेचरच्या. पहिली केस काय होती, जर का रिझर्व साईटचे 50% पेक्षा एरिया हा कमी केला जात असेल आणि त्या सेक्टरच्या ॲम्युनिटीज 10% पेक्षा जास्त कमी केल्या जात असेल, तर तो सबस्टेन्शियल मॉडिफिकेशन किंवा चेंजेसचा भाग असतो. जर का एखाद्या केसमध्ये नवीन रोड येत असेल किंवा रोड वाढवण्यात येत असेल किंवा काहीतरी नवीन रिझर्वेशन येत असतील, तर त्याला सुद्धा सबस्टेन्शियल मॉडिफिकेशन म्हणतात. नेक्स्ट काय सांगितलं की एखाद्या झोनमध्ये 10% पेक्षा जास्त चेंजेस होत असेल, म्हणजे रेसिडेन्शियलचा चेंज केला कमर्शियलमध्ये, इंडस्ट्रियलमध्ये किंवा अजून कशात, जर का तो 10% पेक्षा जास्त चेंज केला असेल, म्हणजे कमी केला असेल, तर त्याला सुद्धा सबस्टेन्शियल मॉडिफिकेशन म्हणतात. आणि लास्ट, जर का FSI 10% पेक्षा जास्त अल्टर केला जात असेल, अल्टर म्हणजे वाढवला पण जाऊ शकतो, कमी पण केला जाऊ शकतो, याला सुद्धा सबस्टेन्शियल मॉडिफिकेशन म्हणतात. चला, क्लियर आहे का? चला, 22A क्लियर आहे का? जर का क्वेश्चन आला सबस्टेन्शियल मॉडिफिकेशनचा, तर तुम्हाला त्याचा आन्सर करता यायला पाहिजे.
सांगा पटकन. इफ इट इज क्लिअर देन लेट मी नो. बघा एकदा रिपीट करतो. बघा पुन्हा एकदा रिपीट करतो. चला पुन्हा इथे बघा सगळ्यात महत्वाचं. सपोज गव्हर्नमेंट हॉस्पिटलसाठी एक जागा रिझर्व करून ठेवली होती डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये. म्हणजे असं मानतोय की अमरावतीमध्ये एक गव्हर्नमेंट हॉस्पिटल येणार होतं. त्यासाठी 1000 स्क्वेअर मीटर एवढी जागा रिझर्व ठेवली होती. किती? 1000 स्क्वेअर मीटर एवढी जागा रिझर्व ठेवली होती. पण काय झालं, गव्हर्नमेंटने काय केलं, या गव्हर्नमेंट हॉस्पिटल मधलं काय केलं की त्यांनी सांगितलंय की 1000 मतलब फक्त तुम्ही 400 मध्ये गव्हर्नमेंट हॉस्पिटल बांधा आणि उरलेली 600 जी जागा आहे ती एक्स्ट्रा साठी वापरली जाणार, एक्स्ट्रा गोष्टीसाठी वापरली जाणार. समजलं का? होती किती? 1000. दिली किती? 400. 50% पेक्षा कमी केली. मग इथल्या अम्युनिटीज सुद्धा जर का 10% पेक्षा कमी होत असेल, म्हणजे ज्या अम्युनिटीज गव्हर्नमेंट हॉस्पिटलला लागणार होत्या, पार्किंग असू दे किंवा रिक्रिएशनल एरिया असू दे, बिल्डिंग्स असू दे, रोड असू दे, इंटरनल रोड असू दे, कनेक्टेड रोड असू दे, वॉटर सप्लाय असू दे, ड्रेनेज असू दे, ह्या सगळ्या अम्युनिटीसाठी जी जागा लागत होती ती सुद्धा जर का 10% पेक्षा कमी होत असेल तर त्याला सबस्टेन्शियल नेचर म्हणतात. बरोबर. आता सेकंड केस मध्ये बघा. सेकंड काय, असा एखादा एरिया आहे जिथे कधी डेव्हलपमेंट झालं नाही, अनटच्ड एरिया आहे, काहीच नव्हतं तिथे. तिथे काय झालं, नवीन रोड आला, न्यू रोड फॉर्म करण्यात येत आहे, नवीन रोड टाकण्यात येत आहे. आता नवीन रोड टाकत असेल तर तुमच्या जे काही लँड ओनर असतील, जे काही तिथे ओनर असतील, त्यांची काही ना काही जागा जाणार आहे. प्लॉट जातील, कोणाचा एरिया जाईल, कोणाची बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल तर तिथं प्लॉट जात असेल, काही ना काही जाईल. किंवा एखाद्या केसमध्ये रोडला वाइडनिंग करायचं असेल, वाढवायचं असेल, त्या केसमध्ये सुद्धा तुम्हाला जागा द्यावी लागेल. किंवा एखाद्या एरियामध्ये त्यांनी सांगितलं की बाबा इथे पार्क करायचं आहे, की पार्कसाठी जागा ही रिझर्व केल्या जाईल, त्यात जर का तुमची जागा जात असेल त्याला सुद्धा सबस्टेन्शियल मॉडिफिकेशन असं म्हणतात. सॉरी, सबस्टेन्शियल मॉडिफिकेशन किंवा नेचर असं म्हटलं जातं. क्लिअर. नेक्स्ट थर्ड मध्ये काय सांगितलं, त्यांनी सांगितलं होतं की इथे फक्त रेसिडेन्शियल एरिया असेल. एक एरिया असा होता जिथे त्यांनी सांगितलं की फक्त इथे काय आहे, रेसिडेन्शियल एरिया आहे, ह्या पूर्ण भागात रेसिडेन्शियल एरिया आहे आणि याला बाजून कमर्शियल होता. हा होता कमर्शियल, हा होता रेसिडेन्शियल. पण त्यांनी काय केलं, जो रेसिडेन्शियल एरिया रिझर्व केला होता, जेवढा एरिया होता त्यातला 10% एरिया, 10 पेक्षा जास्त, सॉरी 10 पेक्षा जास्त, 10% मोर, हा कोणाला दिला होता, रेसिडेन्शियलचा, दिला कमर्शियल वाल्यांना. झोनच चेंज केला 10%चा, 10% पेक्षा जास्त जागेचा. त्याला सुद्धा सबस्टेन्शियल नेचर म्हणतात. आणि तुम्ही ज्या शहरात राहतात, एक्झाम्पल म्हणून सांगतोय, तिथे जर काही FSI 1 असेल, 1 FSI आहे, 1 FSI 1 चे 10% म्हणजे किती झाला, 0.1. या 10% पेक्षा जास्त, या 10% पेक्षा जास्त जर का अल्टर होत असेल, अल्टर म्हणजे काय, वाढत असेल किंवा कमी होत असेल, म्हणजे 1 चा होऊ शकतो 1.2 जर का केला तर 0.1 पेक्षा वाढला, किंवा और 0.8 जर का FSI करत असेल तरी 0.1 पेक्षा कमी झाला, कमी झाला, तर याला सुद्धा सबस्टेन्शियल नेचर असं म्हणतात. क्लिअर. चला क्लिअर आहे का? यस और नो? ओके चलो आगे बढ़ते हैं. सेक्शन नंबर 23 काय सांगतो, सगळ्यात सुरुवातीला आहे बघा, डिक्लेरेशन ऑफ इंटेन्शन टू प्रिपेअर द डेव्हलपमेंट प्लॅन. जसं तुम्ही रिजनल प्लॅन मध्ये बघितलं, रिजनल प्लॅन चालू करण्याची सगळ्यात पहिली प्रोसिजर आहे, सगळ्यात पहिली प्रोसिजर आहे
टू प्रिपेअर द इंटेन्शन अँड डिक्लेरेशन ऑफ रिजनल प्लॅन. सेम डेव्हलपमेंट प्लॅन तयार करताना सगळ्यात पहिली प्रोसिजर काय असते, त्याचं इंटेन्शन डिक्लेअर करणं. या इंटेन्शन मध्ये काय असतं, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय, तुम्हाला त्या डेव्हलपमेंट प्लॅनच्या जी काही बाउंड्री आहे, जी काही बाउंड्री असेल त्या बाउंड्रीचं एक्झिस्टिंग तुम्हाला पब्लिश करावं लागतं. सेम पब्लिश तुम्हाला गव्हर्नमेंटकडे पाठवावं लागतं. सेम तुम्हाला लोकांच्या माहितीसाठी पब्लिश करावं लागतं. आणि 60 दिवसापेक्षा जास्त नसेल अशा पद्धतीत, म्हणजे 30 आणि 60 दिवसाच्या आतमध्ये त्याच्यावर सजेशन ऑब्जेक्शन इन्व्हाइट करावे लागतात. बघा काय बघू आता. एक तर कोणत्याही केसमध्ये, म्हणजे सगळ्यात आधी बघा, आपण सेक्शन नंबर 21 मध्ये काय बघितलं होतं की डायरेक्ट सर्वे केला होता, बरोबर आहे, कंडक्टर सर्वे. हा सर्वे होण्याआधी, ELU प्रिपेअर करण्याआधी, ड्राफ्ट प्रिपेअर करण्याआधी, या सगळ्यांच्या आधी आपल्याला काय करावं लागतं, या सगळ्यांच्या आधी मित्रांनो तुम्हाला इंटेन्शन किंवा डिक्लेरेशन ऑफ इंटेन्शन प्रिपेअर करणं गरजेचं आहे. बिफोर स्टार्टिंग द सर्वे अँड क्रिएटिंग अ एक्झिस्टिंग लँड यूज मॅप, प्लॅनिंग ऑथॉरिटी फर्स्ट पास द रिझोल्यूशन स्टेटिंग द intents or to prepare the development plan. अशा पद्धतीने तुम्हाला एक इंटेन्शन किंवा डिक्लेअर करावं लागतं की आम्ही डेव्हलपमेंट प्लॅन तयार करतो. आम्ही म्हणजे कोण, प्लॅनिंग ऑथॉरिटी. प्लॅनिंग ऑथॉरिटी सगळ्यात पहिल्यांदा प्लॅनिंग ऑथॉरिटी काय करेल, डिक्लेअर करणार इंटेन्शन, बरोबर आहे. इंटेन्शन कोण डिक्लेअर करणार, प्लॅनिंग ऑथॉरिटी. अजून त्यामध्ये सेड ऑफिसर आला नाही. सेड ऑफिसर कधी येणार, जेव्हा प्लॅनिंग ऑथॉरिटी फेल होईल तेव्हा, बरोबर आहे. सेड ऑफिसर म्हणजे कोण, जे की बाकीचे आधी सांगितले, ज्याची रँक ADTP पेक्षा कमी नाही तो. यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट, सगळ्यात सुरुवातीला, म्हणजे मी अमरावती कॉर्पोरेशन मध्ये आहे, अमरावतीमध्ये मी काय करेल, म्हणजे मी म्हणजे कोण, प्लॅनिंग ऑथॉरिटी काय करेल की तशा पद्धतीने सर्वे करण्याआधी किंवा एखाद्या ELU प्रिपेअर करण्याआधी तशा पद्धतीने इंटेन्शन डिक्लेअर करेल की डेव्हलपमेंट प्लॅन प्रिपेअर होतोय. त्या पद्धतीची कॉपी, म्हणजे जे काही रिझोल्यूशन केलं असेल कोणाचं, फक्त बाउंड्रीचं. बघा, मी जर का या अमरावती एरियामध्ये राहत असेल तर याची बाउंड्री काय असेल, ओके, अमरावती म्युनिसिपल कॉर्पोरेशन बोलतो याला मी, क्लिअर. सो ही जी काही अमरावती म्युनिसिपल कॉर्पोरेशन असेल याची बाउंड्री काय राहील, याची बाउंड्री काय राहील ही मी सुरुवातीला फिक्स करेल. आणि तशा पद्धतीचं इंटेन्शन किंवा रिझोल्यूशन जे की बाउंड्री शो करेल अमरावती ज्युरिडिक्शनची, अमरावती प्लॅनिंग ऑथॉरिटीची, तशा पद्धतीने त्याला पब्लिश केलं जातं. आणि सेम वे, सेम बाउंड्री अप्रूव्हल साठी स्टेट गव्हर्नमेंटकडे सुद्धा पाठवली जाते. ओके, यामध्ये स्टेट गव्हर्नमेंट काय करेल, if an officer such as a divisional joint director, deputy director, town planning is in charge instead of planning authority, they must follow the same procedure. आता एकतर हे काम कोणाचं आहे, प्लॅनिंग ऑथॉरिटीचं आहे. प्लॅनिंग ऑथॉरिटी नाही केलं, प्लॅनिंग ऑथॉरिटी फेल झाली करायला, तर जो कोणी सेड ऑफिसर असेल, आता बघा मी प्रत्येक वेळेला PA और सेड ऑफिसर असं म्हणत जाईल, कारण आता इथे दोन पैकी कोणी करू शकतं. एकतर प्लॅनिंग ऑथॉरिटी करेल तर सेड ऑफिसर नसेल, आणि जर का प्लॅनिंग ऑथॉरिटी, जर का सेड ऑफिसर असेल तर प्लॅनिंग ऑथॉरिटी नसेल. ऍग्री करता, हे तर ऑलरेडी समजलाय. हे दोघं का बरं आणले आपण, प्लॅनिंग ऑथॉरिटी का बरं होती आणि सेड ऑफिसर. प्लॅनिंग ऑथॉरिटी आधीच होती, प्लॅनिंग ऑथॉरिटी केलं नाही, त्यांना जमलं नाही, म्हणून कोण आला, सेड ऑफिसर, जो की कोण असू शकतो, डिव्हिजनल जॉईंट डायरेक्टर असू शकतो, डेप्टी डायरेक्टर असू शकतो, किंवा ज्याची रँक ADT पेक्षा कमी नाही तो पण सेम प्रोसिजर करेल. तो काय करेल, एकतर प्लॅनिंग ऑथॉरिटी करेल किंवा तो सेड ऑफिसर करेल. काय करेल, जो काही बाउंड्री लाईन आहे किंवा बाउंड्री आहे, ज्युरिडिक्शन आहे, जो काही फायनल केला जाईल तो फायनल करेल आणि तशा पद्धतीने तो पब्लिश करेल लोकांच्या माहितीसाठी. क्लिअर. आता लोकांच्या माहितीसाठी पब्लिश केलं, सेम त्याला अप्रूव्हल गव्हर्नमेंट कडनं घेण्यासाठी पण पाठवलं जातं. आता गव्हर्नमेंटचं सोडून द्या, आता ज्या वेळेला त्या ज्युरिडिक्शन मध्ये राहणाऱ्या, त्या एरियामध्ये राहणाऱ्या, त्या प्लॅनिंग ऑथॉरिटीच्या अंतर्गत राहणाऱ्या लोकांच्या
लोकांना माहिती होण्यासाठी पब्लिश केलं जातं त्यावेळेला त्यामध्ये काय पब्लिक नोटिफिकेशन अँड इन्व्हिटेशन ऑफ सजेशन ऑब्जेक्शन. बघा यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, हा पण एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू. प्लॅनिंग ऑथॉरिटी मस्ट पब्लिश नोटीस डिक्लेरेशन ऑफिशियल गॅझेटमध्ये डिक्लेरेशन जे की गव्हर्नमेंट पब्लिकेशन असेल, सोबतच त्या ज्युरिडिक्शनमध्ये एक किंवा त्यापेक्षा जास्त लोकल न्यूजपेपरमध्ये सुद्धा तशा पद्धतीने माहिती सादर करेल की अशा पद्धतीची डेव्हलपमेंट प्लॅन प्रिपेअर केला जाईल, एक विकास आराखडा तयार केला जाणार आहे आणि या विकास आराखड्याची बाउंड्री जी आहे ही अशा अशा पद्धतीची असेल. यावर लोकांच्या ज्या काही हरकती आहे म्हणजेच ऑब्विसली काहीतरी फायनल केलं त्या केसमध्ये सपोज मानून चला 1 जानेवारी 2025 रोजी अशा पद्धतीने डिक्लेरेशन दिलं. बघा फक्त कोणाच्या डिक्लेरेशन विषयी बोलतोय, बाउंड्रीच्या, फक्त बाउंड्रीच्या डिक्लेरेशन विषयी हे पब्लिश केलं. लोकांना माहिती पडलं ऑफिशियल गॅझेट थ्रू, लोकल न्यूजपेपर थ्रू की अशा पद्धतीचा विकास आराखडा तयार होणार आहे, त्यासाठी ही बाउंड्री आहे. यावर लोकांचे सजेशन आणि ऑब्जेक्शन इन्व्हाइट केले जातात. यावर लोकांचे सजेशन आणि ऑब्जेक्शन इन्व्हाइट केले जातात. बघा आता या सजेशन आणि ऑब्जेक्शनचा जो काही टाइम पिरियड असतो त्यासाठी जी डेट ठेवली जाते ती 60 दिवसापर्यंत, कमीत कमी 60 दिवसापर्यंत ठेवायला पाहिजे. म्हणजे कमीत कमी 60 दिवसापर्यंत, म्हणजे ते 1 जानेवारी पासून मानून चला फेबच्या शेवटच्या दिवसापर्यंत, असं मानून चला शेवटच्या फेब पर्यंत 28 किंवा 29 फेब पर्यंत या पर्टिक्युलर पिरियड मध्ये सजेशन किंवा ऑब्जेक्शन इन्व्हाइट केले जाऊ शकतात. या दोन पिरियड मध्ये 1 जानेवारी ते या पर्टिक्युलर किंवा याच्यापेक्षा मोठी पण डेट ठेवू शकता, पण कमीत कमी 60 दिवसाची गॅप तिथे देणं गरजेचं आहे, ज्यामध्ये लोक प्लॅनिंग ऑथॉरिटीकडे तशा पद्धतीचे सजेशन ऑब्जेक्शन म्हणजे त्यांच्या ज्या काही हरकती आहे त्या देतील. या पर्टिक्युलर पिरियड मध्ये प्लॅनिंग ऑथॉरिटी लोकांचे सजेशन ऑब्जेक्शन ऍक्सेप्ट करतील. बघा मी काय बोलतोय, सजेशन ऑब्जेक्शन ऍक्सेप्ट करतील. नेक्स्ट, the public access to the proposal plan, a copy of boundary map of the proposed development plan must be available for a public inspection. The map should be accessible during the reasonable working hours, head office of planning authority and the local authority. लोकांच्या माहितीसाठी तुम्हाला तशा पद्धतीने तो मॅप किंवा तो बाउंड्री मॅप अवेलेबल करून देणं गरजेचं आहे. सोबतच तो हेड ऑफिस आहे प्लॅनिंग ऑथॉरिटीचं किंवा लोकल ऑथॉरिटीचं तिथे सुद्धा असणं गरजेचं आहे. क्लियर, लक्षात आलंय? 23 सेक्शन लक्षात आला का? 23 ओके. नेक्स्ट, आता ज्या वेळेला अशा पद्धतीचं डिक्लेरेशन केलं जातं जे की सेक्शन नंबर 23 मध्ये केलाय, त्या डिक्लेरेशनच्या वेळेला प्लॅनिंग ऑथॉरिटी काय करते, सेम ऍट द टाइम ऑफ डिक्लेरेशन इट्स इंटेन्शन टू प्रिपेअर द डेव्हलपमेंट प्लॅन. प्लॅनिंग ऑथॉरिटी काय करते, हा शब्द व्यवस्थित लक्षात घ्या, प्लॅनिंग ऑथॉरिटी अपॉइंट करते टाउन प्लॅनिंग ऑफिसरला. प्लॅनिंग ऑथॉरिटी अपॉइंट करेल, पण यासाठी स्टेट गव्हर्नमेंटची परमिशन लागेल. म्हणजे विदाउट परमिशन त्याला अपॉइंट करू शकत नाही. जर क्वेश्चन आला की टाउन प्लॅनिंग ऑफिसरला डेव्हलपमेंट प्लॅन प्रिपेअर करताना कोण अपॉइंट करेल, तर आन्सर राहील प्लॅनिंग ऑथॉरिटी.
परमिशन देतं स्टेट गव्हर्नमेंट आणि कधी अपॉइंट करेल ॲट द टाइम ऑफ डिक्लेरेशन. टाउन प्लॅनिंग ऑफिसरला कधी अपॉइंट करेल ॲट द टाइम ऑफ डिक्लेरेशन ऑफ इंटेन्शन टू प्रिपेअर द डेव्हलपमेंट प्लॅन. डेव्हलपमेंट प्लॅन प्रिपेअर करताना जे काही इंटेन्शन डिक्लेरेशन केलं असेल त्याच वेळेला टाउन प्लॅनिंग ऑफिसरला तिथे अपॉइंट केलं जातं. त्याचं जे काही क्वालिफिकेशन असेल, जे काही प्रिस्क्राईब क्वालिफिकेशन असेल, त्याच्या क्वालिफिकेशन नुसार त्याला अपॉइंट केलं जातं टाउन प्लॅनिंग ऑफिसरला. टाउन प्लॅनिंग ऑफिसरचं मेन काम काय आहे किंवा त्याला कशासाठी अपॉइंट केलं जातं? त्याला अपॉइंट केलं जातं कॅरिंग आउट द सर्वे. म्हणजे जे काही आपण इकडे सुरुवातीला बघितले होते, हा सर्वे कॅरीड आउट केला होता. कॅरीड आउट द सर्वे, ELU प्रिपेअर करणं आणि ड्राफ्ट DP प्रिपेअर करून देण्यासाठी कोणाला अपॉइंट केलं जाऊ शकतं? टाउन प्लॅनिंग ऑफिसरला. कधी? ॲट द टाइम ऑफ डिक्लेरेशन. डिक्लेरेशनच्या वेळेला टाउन प्लॅनिंग ऑफिसरला अपॉइंट केलं जाईल. कोणाच्या परमिशनने? स्टेट गव्हर्नमेंटच्या परमिशनने. आणि त्या टाउन प्लॅनिंग ऑफिसरचं मेन काम आहे कॅरिंग आउट द सर्वे, प्रिपेअरिंग अन एक्झिस्टिंग लँड यूज मॅप अँड फॉर्म्युलेटिंग द प्रपोजल ऑफ डेव्हलपमेंट प्लॅन. जो काही डेव्हलपमेंट आहे त्याला फॉर्म्युलेट करणं आणि सगळा डाटा सबमिटिंग द फायनल प्लॅन टू द प्लॅनिंग ऑथॉरिटी. काय करेल टाउन प्लॅनिंग ऑफिसर? तो सर्वे कॅरीड आउट करेल प्लॅनिंग ऑथॉरिटीच्या ज्युरिडिक्शनमध्ये, त्याच्या एरियामध्ये. त्याच्या बेसिसवर तो ELU एक्झिस्टिंग लँड यूज मॅप प्रिपेअर करेल, जो की करंटली यूज लँड शो करेल. सोबतच फॉर्म्युलेटिंग द प्रपोजल ऑफ डेव्हलपमेंट प्लॅन which includes the land zoning, road network and other planning aspect, आणि सेम सबमिट द फायनल प्लॅन टू द प्लॅनिंग ऑथॉरिटी. प्लॅनिंग ऑथॉरिटीला तो फायनल प्लॅन तो काय करेल? सबमिट करेल. क्लिअर? आता अप्रुव्हल फ्रॉम द स्टेट गव्हर्नमेंट आफ्टर सिलेक्टिंग द सुटेबल कॅन्डिडेट, द प्लॅनिंग ऑथॉरिटी मस्ट सीक प्रायर अप्रुव्हल फ्रॉम द स्टेट गव्हर्नमेंट बिफोर द फॉर्मली अपॉइंट द टाउन प्लॅनिंग ऑफिसर. ओनली गेटिंग द स्टेट गव्हर्नमेंट सँक्शन अपॉइंट बिकम ऑफिशियल. मी आधी सांगितलं की या टाउन प्लॅनिंग ऑफिसरला अपॉइंट करण्याआधी तुम्हाला स्टेट गव्हर्नमेंटची परमिशन घेणं गरजेचं आहे. स्टेट गव्हर्नमेंटने परमिशन दिली किंवा तशा पद्धतीचं अप्रुव्हल दिलं तर तो ऑफिशियली तो टाउन प्लॅनिंग ऑफिसर तिथे त्याची नेमणूक केली जाईल आणि तो त्याचे कामं पूर्ण करेल. सेक्शन नंबर 24 क्लिअर आहे का? सांगा पटकन. कम ऑन. पक्का समजत आहे तुम्हाला? व्यवस्थित लक्षात येत आहे? व्यवस्थित लक्षात येत आहे का? लँग्वेज खूप टफ वाटत आहे की इझी वाटत आहे ॲज कम्पेअर टू द नोट्स, ॲक्ट किंवा बाकीच्या गोष्टीपेक्षा? अपॉइंटेड बाय अँड सिलेक्टेड बाय प्लॅनिंग ऑथॉरिटी, बोथ केस. चलो आगे बढ़ते हैं. सेक्शन नंबर 25 काय सांगतो? प्रोव्हिजन फॉर सर्वे अँड प्रिपरेशन ऑफ ELU. म्हणजेच फक्त इथे आपल्याला कोणासाठी बघायचं आहे? सर्वे प्लस एक्झिस्टिंग लँड यूज मॅप तयार करणं. क्लिअर? तर मित्रांनो सेक्शन नंबर 25 काय सांगतो? वन्स प्लॅनिंग ऑथॉरिटी PA म्हणजे एकतर प्लॅनिंग ऑथॉरिटी हे काम करेल किंवा तो सेड ऑफिसर करेल, कोणी पण करेल. ओके. आणि त्यांचं मेन इंटेन्शन कोण आहे? ड्राफ्ट किंवा डेव्हलपमेंट प्लॅन प्रिपेअर करणं. त्यासाठी लागणारं म्हणजे डेव्हलपमेंट प्लॅन प्रिपेअर करण्यासाठी जे काही सर्वे आणि एक्झिस्टिंग लँड यूज मॅप लागेल, त्यासाठी ज्या दिवशी इंटेन्शन प्रिपेअर केलं किंवा डिक्लेरेशन केलं असेल, सपोज मानून चला डिक्लेरेशन 1 जूनला केलं होतं 2025ला, तर सर्वे आणि ELU हे त्याला 6 मंथच्या आतमध्ये कंप्लीट करणं गरजेचं आहे.
म्हणजे सॉरी हे जानेवारी 1 जान, तर हे त्याला 30 जून पर्यंत करणं कंपल्सरी आहे. म्हणजे 6 महिन्याच्या आतमध्ये सर्वे आणि एक्झिस्टिंग लँड यूज मॅप प्रिपेअर करणं गरजेचं आहे. हे कोण करेल? टाउन प्लॅनिंग ऑफिसर करेल. कोणाच्या अंतर्गत? एकतर प्लॅनिंग ऑथॉरिटीच्या अंतर्गत किंवा सेड ऑफिसरच्या अंतर्गत. बरोबर आहे? दोनपैकी कुणीही. ओके. 6 महिन्याच्या आतमध्ये करणं कंपल्सरी आहे. पण झालं असं की जो ज्युरिडिक्शन एरिया आहे, ज्या एरियाचा त्याला सर्वे करायचा आहे, ज्याचा ELU प्रिपेअर करायचा, तो खूप मोठा आहे. काहीतरी इमर्जन्सी आली, काहीतरी प्रॉब्लेम झाले, नॅचरल कॅलॅमिटी झाल्या, पावसाळाच कंटिन्यू चालला, काहीतरी इश्यू होत आले. या केसमध्ये जर का 6 महिन्यात त्याचा होत नसेल तर त्याला प्लस 1 वर्षासाठी टाइम पिरियड एक्सटेंड करून दिला जाऊ शकतो. लक्षात येईल? त्या पर्टिक्युलर केसमध्ये प्लॅनिंग ऑथॉरिटीला किंवा सेड ऑफिसरला आफ्टर डिक्लेअरिंग इट्स इंटेन्शन टू प्रिपेअर अ डेव्हलपमेंट प्लॅन, प्लॅनिंग ऑथॉरिटी और सेड ऑफिसर must complete the survey and prepare existing land use map within 6 months. कधी? 6 महिन्याच्या आतमध्ये. If needed, the state government can extend this period, but the total extension cannot exceed the 1 year. 1 वर्षापेक्षा तो एक्सटेन्शन जास्त मोठा नसेल. क्लियर? आता यामध्ये काय आहे? सर्वे ऑफ लँड करताना प्लॅनिंग ऑथॉरिटी और द सेड ऑफिसर मस्ट कंडक्ट अ सर्वे ऑफ ऑल लँड्स अंडर इट्स ज्युरिडिक्शन. त्याचं मेन एम काय आहे? सगळे काही करंटली यूज लँड असेल, रेसिडेन्शियल असेल, कमर्शियल असेल, इंडस्ट्रियल असेल, ॲग्रिकल्चर असेल, त्या सगळ्यांचा ELU प्रिपेअर करणं किंवा त्याचा सर्वे करणं, त्या सर्वेच्या बेसिसवर प्रिपरेशन ऑफ लँड यूज मॅप. Based on the survey, planning authority must prepare the existing land use map. This map shows the current uses of all land within the jurisdiction of planning authority. It helps to understand the present state development and serve based on the formulating the development plan. आणि या पर्टिक्युलर बेसिसवर तुम्हाला तशा पद्धतीने एक्झिस्टिंग लँड यूज मॅप प्रिपेअर करता येतो. सुरुवातीला सर्वे करायचा आहे, ज्यामध्ये रेसिडेन्शियल, कमर्शियल, इंडस्ट्रियल, ॲग्रिकल्चर आणि अजून बाकी काही सगळ्या गोष्टींचा सर्वे करून त्याच्या बेसिसवर तुम्हाला लँड यूज मॅप प्रिपेअर करायचा आहे, जो की करंट युजेस ऑफ दॅट लँड शो करेल आणि त्या ज्युरिडिक्शनमध्ये जे काही प्रेझेंट कंडिशन आहे, प्रेझेंट सिनारिओ आहे लँड यूजचा, तो तुम्हाला डेव्हलपमेंट प्लॅन फॉर्म्युलेट करताना युजफुल ठरेल. क्लिअर? सेक्शन नंबर 25 नोट्स मधनं मी पुन्हा एकदा गो थ्रू करेल आणि तुम्हाला करेक्ट करून देईल. क्लिअर? सेक्शन नंबर 25 क्लिअर आहे का? पटकन सांगा. यस और नो? ओके, चलो. आता 26 पुन्हा एक इम्पॉर्टंट आहे. हा सुद्धा व्हेरी 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 इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायचं. आता आपल्याला काय बघा, काय झालं रे? बाउंड्री लाईन पब्लिश केली 24 मध्ये टाउन प्लॅनिंग ऑफिसर घेतला, 23 मध्ये आपण डिक्लेरेशन केलं आणि बाउंड्री फायनल केली. बरोबर आहे? बाउंड्री फायनल केली. डिक्लेअर करताना आपण TPO पण अपॉइंट केला. TPOने काय केलं? त्याचं जे काम होतं ते केलं. ते किती दिवसात? 6 महिने किंवा 1 वर्षात त्याने ते काम केलं आणि त्याच्या बेसिसवर त्याने काय केला? ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन तयार केला. काय केला? ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन तयार करायला तो लागला. कोणाच्या बेसिसवर? सर्वेच्या बेसिसवर, एक्झिस्टिंग लँड यूजच्या बेसिसवर किंवा बाकी जे काही मॅप्स होते त्याच्या बेसिसवर त्याने काय केलं? ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन प्रिपेअर करायला घेतला. ओके. जेव्हापासनं बाउंड्री फिक्स झाली
बाउंड्री फिक्स झाली, त्याची जी नोटीस दिली किंवा त्याला जे पब्लिश केलं होतं त्या डेट पासनं 2 वर्षाच्या आतमध्ये, बघा मी काय सांगतो, 2 वर्षाच्या आतमध्ये एकतर प्लॅनिंग ऑफिसर किंवा प्लॅनिंग ऑथॉरिटीने किंवा सेड ऑफिसरने ड्राफ्ट डीपी प्रिपेअर करणं गरजेचं आहे आणि त्याला पब्लिश करणं गरजेचं आहे. कधीपासून? बघा पुन्हा एकदा, ही डेट कधीपासून आहे? जेव्हापासनं बाउंड्री फिक्स केली तेव्हापासनं, म्हणजे सेक्शन नंबर 23 पासनं. जेव्हापासनं त्याने इंटेन्शन डिक्लेअर केलं तिथून 2 वर्षाच्या आतमध्ये त्याने तशा पद्धतीचा ड्राफ्ट प्रिपेअर करणं गरजेचं असते. बघा मी पुन्हा एकदा सांगतोय, रिपीट करतोय, बघा इम्पॉर्टंट आहे. जेव्हापासनं डिक्लेरेशन केलं, डिक्लेरेशन जे झालं, जे काही डिक्लेरेशन झालं त्या डेटपासनं 2 वर्षाच्या आतमध्ये ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन, ज्याला मी डीडीपी म्हणतो, ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन पब्लिश करणं गरजेचं आहे. ॲज पर द सेक्शन 21 विदिन अ 2 year फ्रॉम द डेट ऑफ इट्स पब्लिक नोटीस अंडर द सेक्शन 23, म्हणजे जे काही 23 मध्ये आपण डिक्लेरेशन दिलं त्याच्या डेटपासनं प्लॅनिंग ऑथॉरिटी ऑर द डेझिग्नेटेड ऑफिसर म्हणजे सेड ऑफिसर मस्ट प्रिपेअर द ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन. त्याने कोणत्याही परिस्थितीत 2 वर्षाच्या आतमध्ये ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन प्रिपेअर करणं आहे, डिक्लेरेशन केलं तेव्हापासनं. आणि प्रिपेअर केलेला ड्राफ्ट लोकांच्या माहितीसाठी ऑफिशियल गॅझेटमध्ये किंवा स्पेसिफाईड मीडिया 1 किंवा 2 लोकल न्यूजपेपरमध्ये पब्लिश करणं गरजेचं आहे. क्लिअर? आता सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, लोकांच्या माहितीसाठी तो ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन पब्लिश केला, लोकांपर्यंत तो पोहोचला. जो ड्राफ्ट तयार केला, जो विकास आराखडा त्या ज्युरिडिक्शनसाठी, एरियासाठी, प्लॅनिंग ऑथॉरिटीसाठी तयार केला, त्यावर लोकांच्या हरकती येतील. त्यावर लोकांच्या काय येतील? हरकती येतील, म्हणजे सजेशन्स येतील, ऑब्जेक्शन्स येतील. आता हे ऑब्जेक्शन कसे घेतले जाते तर बघा, ह्या कॉपीज ज्या आहेत त्या रिझनेबल प्राइस मध्ये लोकांना अवेलेबल करून दिल्या जातात, लोकांपर्यंत तशा पद्धतीने त्या विकास आराखडा पोहोचवला जातो. सगळ्या गोष्टी झाल्या. आता लोकांपर्यंत पोहोचल्यानंतर काय होतं की ज्या डेटला पब्लिश केला तिथून 30 दिवसानंतरची डेट, म्हणजे मिनिमम 30 दिवस दिले जातात सजेशन ऑब्जेक्शनसाठी. कुठे? नॉर्मल एरियामध्ये. नॉर्मल एरिया म्हणजे कोण? ज्याची पॉप्युलेशन 10 लाखापेक्षा कमी आहे. नॉर्मल एरिया म्हणजे कोण? द 10 लाख पॉप्युलेशन कमी असेल, अप टू 10 लाख पर्यंत आहे. अप टू 10 लाख पर्यंत पॉप्युलेशन असेल त्या एरियामध्ये 30 दिवसापर्यंतचा टाइम पिरियड दिला जातो. मिनिमम 30 35 पण करेल, 40 पण करेल, डिपेंड अपॉन द प्लॅनिंग ऑथॉरिटी किंवा सेड ऑफिसर. तशा पद्धतीने डेट फिक्स केली जाईल. कशी फिक्स केली जाईल? 30 दिवसासाठी. कोणासाठी? ज्या ज्युरिडिक्शन मध्ये किंवा ज्या प्लॅनिंग ऑथॉरिटीचं जे पॉप्युलेशन आहे 10 लाखापेक्षा कमी आहे, 10 लाखापर्यंत आहे, त्यांच्यासाठी. पण ज्यांचं पॉप्युलेशन 10 लाखापेक्षा जास्त आहे, ओके, ज्यांचं पॉप्युलेशन 10 लाखापेक्षा जास्त आहे त्यांच्यासाठी हा टाइम पिरियड 60 डेजचा ठेवला जातो. 10 लाख प्लस पॉप्युलेशन. क्लिअर? बघा त्यांच्यासाठी किती? 10 लाख प्लस पॉप्युलेशन असेल त्यांच्यासाठी 60 डेजचा टाइम पिरियड ठेवला जात असतो. ओके, समजलंय का? पुढे आता झालंय काय, प्लॅनिंग ऑथॉरिटी किंवा त्या सेड ऑफिसरला जो 2 वर्षाचा कार्यकाळ होता ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन प्रिपेअर करण्यासाठी, बघा
ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन प्रिपेअर करण्यासाठी जो 2 वर्षाचा कार्यकाळ होता, ह्याच्या आधी मला कोणीतरी विचारलं सर त्यांना एक्सटेन्शन मिळतं का? आन्सर सांगतोय, 2 वर्षाच्या आतमध्ये डिक्लेरेशन पासनं, जे की सेक्शन नंबर 23 मध्ये केलं होतं, त्या डिक्लेरेशनच्या डेट पासनं 23 च्या सेक्शन नंबर पासनं जे डिक्लेरेशन झालं तिथून 2 वर्षाच्या आतमध्ये ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन प्रिपेअर करून पब्लिश करणं मस्ट आहे. पण खूप मोठा एरिया आहे, माझा जवळपास 1 करोडच्या जवळपास पॉप्युलेशन आहे, 10 लाखाच्या वर पॉप्युलेशन आहे, 10 लाखापेक्षा कमी पॉप्युलेशन आहे. 3 क्रायटेरियामध्ये आपण याला नोट करतो. 1 करोड पेक्षा मोठा आहे, 10 लाख ते 1 करोड आहे आणि 10 लाखापेक्षा कमी पॉप्युलेशन आहे. आता ऑब्व्हियसली 1 करोड पेक्षा मोठं जर पॉप्युलेशन असेल, तेवढा मोठा जर ज्युरिडिक्शन एरिया असेल, तर त्यासाठी प्लॅनिंग ऑथॉरिटी स्टेट गव्हर्नमेंटला एक्सटेन्शन मागतं आणि एका गुड आणि व्हॅलिड रिझन साठी गव्हर्नमेंट तशा पद्धतीने एक्सटेंडेड पिरियड त्यांना अप्रूव्हल देतो, एक्सटेंडेड पिरियडचं अप्रूव्हल देतं. मग 24 महिन्यासाठी पिरियड वाढवला जातो जर का पॉप्युलेशन, त्या ज्युरिडिक्शनचं पॉप्युलेशन हे जर का 1 CR म्हणजे 1 करोड प्लस असेल, म्हणजे 1 करोड पेक्षा जास्त पॉप्युलेशन असेल, त्या ज्युरिडिक्शनसाठी 24 महिने पुन्हा वाढवले जातात. म्हणजे आधीचे 2 वर्ष पुन्हा 2 वर्ष, 24 महिने म्हणजे 2 वर्ष, बरोबर ना? आधीचे 2 वर्ष आणि पुन्हा 2 वर्ष. क्लिअर? जर का हे पॉप्युलेशन ओके 10 लाख टू 1 CR पर्यंत असेल तर मग 12 महिने वाढवले जातात पुन्हासाठी ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन प्रिपेअर करून पब्लिश करण्यासाठी. आणि जर का हे पॉप्युलेशन बिलो 10 लाख असेल किंवा अप टू 10 लाख असेल तर 6 मंथ दिले जातात, ओके, किंवा ऑल अदर केसेस साठी 6 महिने दिले जातात. क्लिअर? एक्सटेन्शन कसं दिलं जातं मी आधी सांगितलं, सेक्शन नंबर 26 इम्पॉर्टंट आहे. एक तर डिक्लेरेशन पासनं 2 वर्षाच्या आतमध्ये ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन प्रिपेअर करणं गरजेचं आहे. ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन प्रिपेअर झाला त्यावर सजेशन ऑब्जेक्शन 30 दिवसात घेतले जातील. पुन्हासाठी ज्याचं 10 लाखापेक्षा कमी आहे पॉप्युलेशन, तिथे 10 लाखापेक्षा जास्त असेल तर 60 दिवसात सजेशन ऑब्जेक्शन घेतले जातील. पुढे जर का 2 वर्षात होत नसेल ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन पब्लिश करणं, त्या केसमध्ये 24 महिने, 12 महिने, 6 महिने, 1 करोड पेक्षा जास्त, 10 लाख ते 1 करोड पर्यंत आणि 10 लाखापेक्षा कमी पर्यंत रिस्पेक्टिव्हली अशा पद्धतीचं एक्सटेन्शन दिलं जातं. ओके ना? आता ज्या वेळेला तो ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन लोकांच्या माहितीसाठी ठेवला जातो, लोकांच्या माहितीसाठी अवेलेबल करून दिला जातो, त्यावेळेला त्याच्यासोबत इन्स्पेक्शन साठी किंवा विकल्या जातो, त्यासोबत काय काय देणं कंपल्सरी आहे. फर्स्ट, एक्झिस्टिंग लँड यूज रिपोर्ट देणं गरजेचं आहे आणि सर्वे रिपोर्ट जो आहे ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन प्रिपेअर करताना तो जो केला तो देणं गरजेचं आहे. त्यासोबत मॅप्स, चार्ट्स, एक्सप्लेनेटरी रिपोर्ट्स अबाउट द ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन देणं आहे. रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट परमिशन्स, हाऊ लँड डेव्हलपमेंट अप्रुव्हल विल वर्क, ते तुम्हाला दाखवणं गरजेचं आहे. स्टेज डेव्हलपमेंट रिपोर्ट, हाऊ द प्लॅन विल बी इम्प्लिमेंट स्टेप बाय स्टेप, म्हणजे हा प्लॅन कशा पद्धतीने इम्प्लिमेंट केला जाईल, किती टाइम पिरियड मध्ये कुठे होणार, कसा होणार, तशा पद्धतीने. आणि तो प्लॅन फुल्ली सक्सेसफुल करण्यासाठी त्याचा कॉस्ट एस्टिमेट किती होणार किंवा किती एस्टिमेट लागेल त्याचं एस्टिमेशन तुम्हाला त्या पर्टिक्युलर प्लॅन सोबत देणं कंपल्सरी आहे. हे झालंय मित्रांनो सेक्शन नंबर 26. चला सांगा, क्लिअर आहे का? खूप सिंपल लँग्वेज मध्ये करून दिलं. कम ऑन फास्ट. ओके चलो, यानंतर आहे सेक्शन नंबर 27. बघा 27 काय सांगतो,
सेक्शन नंबर 27 काय सांगतो? प्रोव्हिजन्स ऑफ रिजनल प्लान टू बी कन्सिडर्ड. प्रोव्हिजन्स ऑफ रिजनल प्लान टू बी कन्सिडर्ड. आता बघा रिजनल प्लान आला इथे. बघा आपण बघत होतो डेव्हलपमेंट प्लान, इथे आला रिजनल प्लान. सगळ्यात महत्वाची गोष्ट, प्लॅनिंग ऑथॉरिटी or that said officer कोणी पण, दोन पैकी कोणी पण, ज्या वेळेला ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लान प्रिपेअर केला जातो, त्यावेळेला जर का ड्राफ्ट रिजनल प्लान और फायनल रिजनल प्लान जर का एक्झिस्टन्स मध्ये असेल तर त्याला किंवा त्या ड्राफ्ट आरपीला किंवा फायनल आरपीला अनुसरूनच किंवा त्याच्या गाईडलाईन्स नुसारच डेव्हलपमेंट प्लान प्रिपेअर करावा लागतो. रिजनल प्लॅनिंग नुसारच डेव्हलपमेंट प्लान प्रिपेअर व्हायला पाहिजे. बट इन केस म्हणजे जो काही प्लॅनिंग ऑथॉरिटी असेल किंवा सेड ऑफिसर असेल तो गाईडलाईन कोणाच्या फॉलो करेल? ज्या वेळेला ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लान प्रिपेअर केला जाईल त्यावेळेला ज्या काही गाईडलाईन्स रिजनल प्लॅनिंग करताना केल्या त्या गाईडलाईन्स फॉलो केल्या जातील. बट इन केस असं लक्षात आलं की रिजनल प्लान मध्ये आणि डेव्हलपमेंट प्लान मध्ये कुठेतरी थोडंफार कमी जास्त होतंय, अप डाऊन होत आहे, म्हणजे रिजनल प्लॅनने दाखवलं होतं, रिजनल प्लॅनने या ठिकाणी या पर्टिक्युलर एरियामध्ये दाखवलं होतं पार्क. इथे काय दाखवला होता? म्हणून चला पार्क. आणि इथून इथे डेव्हलपमेंट प्लान नुसार हॉस्पिटल येत आहे. इथे डेव्हलपमेंट प्लान नुसार हॉस्पिटल येत आहे. रिजनल प्लॅन मध्ये दाखवला पार्क, पण हॉस्पिटल तिथे रिडेव्हलपमेंट प्लान नुसार येत आहे. मग अशा केसेस मध्ये काय करायचं? तर अशा केसेस मध्ये रिजनल प्लॅनला मॉडिफाईड केलं जात असतं. कोणाला? रिजनल प्लॅनला मॉडिफाईड केलं जातं. मग यासाठी काय केलं जातं? बघा, जर का तो ड्राफ्ट रिजनल प्लान असेल किंवा फायनल रिजनल प्लान असेल, ड्राफ्ट रिजनल प्लान आहे म्हणजे तो पूर्ण अजून अप्रूव्ह व्हायचा आहे. स्टेट गव्हर्नमेंटने त्याला अप्रूव्हल द्यायचं आहे. स्टेट गव्हर्नमेंटने अप्रूव्हल द्यायचं आहे म्हणजे रिजनल प्लॅनिंग बोर्ड हे अस्तित्वात आहे. आणि तो जर का फायनल रिजनल प्लॅन अप्रूव्ह झाला, तो लागू झाला, इम्प्लिमेंट झाला 60 दिवसानंतर, तर मग त्या केसमध्ये रिजनल प्लॅनिंग बोर्ड आहे का? नाही, संपलंय, त्यांना काढून टाकलंय, त्यांचा कार्यकाळ संपला असणार आहे. जर का ड्राफ्ट रिजनल प्लॅन असेल तर त्या केसमध्ये डेव्हलपमेंट प्लॅनमुळे होणाऱ्या चेंजेससाठी डेव्हलपमेंट प्लॅनच्या केसमध्ये रिजनल प्लॅनिंग बोर्डला अप्रोच करावं लागेल. बघा, त्यासाठी कोणाकडे अप्रोच करावं लागेल? रिजनल प्लॅनिंग बोर्डसाठी. आणि जर का तो फायनल रिजनल प्लॅन असेल तर त्या चेंजेससाठी स्टेट गव्हर्नमेंटकडे, मग कोणाकडे? स्टेट गव्हर्नमेंटकडे तशा पद्धतीने अप्रोच करावा लागेल. क्लियर? मॉडिफिकेशन टू द रिजनल प्लॅन. इफ प्लॅनिंग ऑथॉरिटी PA or officer believes any part of regional plan needs to be modification, they can make changes but only under the specific condition. If it is draft regional plan, approval is required from regional board. If it is final regional plan, approval is required from the state government. जर का तो ड्राफ्ट रिजनल प्लान असेल तर मग त्यासाठी चेंजेस करण्यासाठी आपल्याला अप्रूव्हल कोणाचं घ्यावं लागेल? रिजनल प्लॅनिंग बोर्डचं. जर का तो फायनल झाला असेल तर ऑब्व्हियसली आरपीबी संपलेली आहे, त्या केसमध्ये स्टेट गव्हर्नमेंटचं अप्रूव्हल घ्यावं लागेल. चला, क्लियर आहे? लेट्स हॅव अ फर्स्ट MCQ. सांगा आन्सर काय येणार? After declaration of intention to prepare the development plan, planning authority or town planning officer should prepare a ELU within a. किती महिन्यात त्याने अशा पद्धतीचा ELU प्रिपेअर करणं कंपल्सरी आहे? क्लियर?
ओके, चलो ऑब्विसली किती 6 मंथ मध्ये आणि जर का 6 मंथ मध्ये होत नसेल तर 1 इयरचं एक्सटेन्शन दिलं जाऊ शकतं. किती? 1 इयरचं एक्सटेन्शन दिलं जाऊ शकतं. चलो नेक्स्ट काय सांगतायत? इफ प्लॅनिंग ऑथॉरिटी or the said officer is of the opinion that any modification need the draft development plan DP while the regional plan RP is in its final stage, the planning authority should seek permission from. सांगा, आरपी कुठे आहे? फायनल स्टेज मध्ये आहे, म्हणजेच फायनल रिजनल प्लान तयार झालेला आहे, त्या स्टेज मध्ये आहे. कोणाकडे तुम्ही जाऊन चेंजेस साठी अप्रूव्हल घ्याल? आत्ताच झालंय. कोणाकडे जायचंय? जर का तो ड्राफ्टच्या फॉर्मात असेल तर रिजनल प्लॅनिंग बोर्डकडे, आणि जर का तो फायनलच्या फॉर्मॅटमध्ये असेल तर स्टेट गव्हर्नमेंटकडे. इथे त्यांनी फायनल स्टेज दिली आहे, याचा अर्थ स्टेट गव्हर्नमेंटकडे अप्रूव्हल घ्यावं लागेल. क्लिअर? स्टेट गव्हर्नमेंटकडून अप्रूव्हल घ्यावं लागेल. चलो नेक्स्ट एमसीक्यू. आफ्टर द डिक्लेरेशन ऑफ प्रिपरेशन ऑफ डीपी इन सेक्शन 23 द प्लॅनिंग ऑथॉरिटी शाल अपॉइंट. बघा 23 मध्ये काय केलं? बाउंड्रीचं डिक्लेरेशन केलं होतं, बरोबर आहे. 23 मध्ये काय केलं? बाउंड्री डिक्लेअर केली होती, आणि बाउंड्री डिक्लेअर केल्यानंतर ELU आणि सर्वे कॅरीड आउट करायला कोणाला अपॉइंट केलं जातं? कोणाला अपॉइंट केलं जातं? ऑब्विसली टाउन प्लॅनिंग ऑफिसरला अपॉइंट केलं जातं, जो त्याचं काम काय आहे? सर्वे करणं, त्या सर्वेच्या बेसिसवर ELU प्रिपेअर करणं, आणि त्याच्या डाटावरनं जो काही डेव्हलपमेंट प्लान प्रिपेअर करायचा असतो त्या डाटावरून त्याला फॉर्म्युलेट केलं जातं. क्लिअर? चलो नेक्स्ट 4. इफ प्लॅनिंग ऑथॉरिटी फेल्स टू मेक द डिक्लेरेशन ऑफ इंटेन्शन ऑफ प्रिपरेशन ऑफ ड्राफ्ट DP within the extended period, then PA concerned with. बघा, कोणासोबत जर का प्लॅनिंग ऑथॉरिटी फेल होत असेल तर त्याऐवजी कोणाला अपॉइंट केलं जातं? ज्याला आपण सेड ऑफिसर म्हणून बोलत होतो. कोणाला अपॉइंट केलं जातं? ऑब्विसली बघा, डेप्टी डायरेक्टर ऑफ टाउन प्लॅनर पण असतो, किंवा और डिव्हिजनल जॉईंट डायरेक्टर ऑफ टाउन प्लॅनिंग व्हॅल्युएशन असेल, किंवा नॉट बिलो द रँक ऑफ ADTP. म्हणजेच ऑप्शन डी हा करेक्ट येणार. ओके, आणि जो कोणी नॉमिनेटेड असेल त्याला त्या पर्टिक्युलर ठिकाणी बाकीचं काम जे आहे पेंडिंग वर्क्स ते करण्यासाठी ठेवलं जातं. नेक्स्ट 5th number. As per the section 21, after the commencement of this act, every planning authority shall have to carry out the survey, prepare an existing land use map. Exactly. So option A are correct in existing land use map. 6th number. Planning authority shall take into consideration while DP. Planning authority shall take into consideration while DP. सांगा, ऑप्शन सांगा.
बघा बरेचसे लोक इथं कन्फ्यूज आहे, बोथ ए अँड बी किंवा ए ऑप्शन. बघा प्लॅनिंग ऑथॉरिटी ज्या वेळेला आपण बोलतो त्यावेळेला लक्षात घ्या, प्लॅनिंग ऑथॉरिटी फक्त प्रोव्हिजन्स ऑफ आरपी लक्षात घेईल. जर का प्लॅनिंग ऑथॉरिटीच्या ऐवजी सेड ऑफिसर असता, सेड ऑफिसर, तर तो मग कन्सल्टेशन विथ डायरेक्टर ऑफ टाउन प्लॅनर असता. क्लिअर? त्यामुळे इथे ऑप्शन ए हे करेक्ट येणार, ऑप्शन ए हे करेक्ट येणार. क्लिअर? फक्त प्लॅनिंग ऑथॉरिटी म्हटलं किंवा ऑर सेड ऑफिसर म्हटलं असतं तर मग ए अँड बी असतं. ऑर सेड ऑफिसर असतं, कारण की जो कोणी अपॉइंट केला जातो म्हणजे डिव्हिजनल डायरेक्टर असू दे, डेप्टी असू दे किंवा डीटीपी असू दे, तो कन्सल्टेशन विथ डीटीपी करतो आणि नंतरच मग तो ड्राफ्ट बनवतो किंवा डीपी प्रिपेअर करतो. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज अ सबस्टेन्शियल नेचर ऑफ मॉडिफिकेशन. हे चुकीचं झालंय बरं, 22A पाहिजे. सेक्शन नंबर 22A आहे हा. बघा कोणता आहे. बघा इथे काय म्हटलंय, आधीचा रिक्रिएशनल एरिया 35 होता आणि रिड्यूस टू 17 पर्यंत आणला, म्हणजे 18 ने कमी केला. 50% पेक्षा जास्त रिड्यूस केला. yes or no? Initially amenities provided in any sector 10 एकर होतं, 10 एकर होतं आणि ते 8 एकर वर आणल्या गेलं. 8 एकर वर 10 एकरचा 10% किती होतो? 1 एकर. 1 एकर म्हणजे 10% पेक्षा जास्त रिड्यूस केलं. Insertion of road resulting in inclusion of any land which is affected previously. आपण काय बोललो होतो की प्रिव्हियसली जर का ऑलरेडी अफेक्टेड असेल तर त्याला तुम्ही सबस्टेन्शियल नेचर नाही बोलणार. सबस्टेन्शियल नेचर कशाला बोललं जाईल की जी की ऑलरेडी अफेक्टेड नव्हती, म्हणजे सी ऑप्शन सबस्टेन्शियल नेचर मध्ये येणार का? नाही. म्हणून ए आणि बी हा करेक्ट येणार. ए आणि बी साठी ऑप्शन सी ए करेक्ट येणार. क्लिअर? लक्षात घ्या, हा जो वर्ड आला अफेक्टेड प्रिव्हियसली, इथे पाहिजे होतं नॉट अफेक्टेड प्रिव्हियसली. त्यावेळेला एबीसी करेक्ट येलं असतं, त्यावेळेला एबीसी करेक्ट आलं असतं. बघा इथे आपण आधी स्टडी केलं ना 22A मध्ये. बघा इथे बघा कुठेतरी अनटच, प्रिव्हियसली वॉज अनटच्ड. समजतो का? बघा वॉज प्रिव्हियसली अनटच्ड. क्लिअर? चला पुढे जाऊया. नेक्स्ट, याचा आन्सर काय येणार? सी आहे. नेक्स्ट, हा सेक्शन नंबर 24 येतो. हे चुकून कॉपी पेस्ट झालं माझ्याकडून. अपॉइंटमेंट ऑफ टाउन प्लॅनिंग ऑफिसर बाय, कोण अपॉइंट करतं? अपॉइंटमेंट ऑफ टाउन प्लॅनिंग ऑफिसर बाय, कोण अपॉइंट करेल? ऑब्वियसली कधी करेल? ॲट द टाइम ऑफ डिक्लेरेशन टू प्रिपेअर द इंटेन्शन ऑफ डेव्हलपमेंट प्लॅन. ज्या वेळेला तशा पद्धतीचं डिक्लेरेशन प्रिपेअर केलं जातं, बाउंड्रीचं डिक्लेरेशन तयार केलं जातं, त्यावेळेला कोण? प्लॅनिंग ऑथॉरिटी पीए काय करतो? प्लॅनिंग ऑथॉरिटी टाउन प्लॅनिंग ऑफिसरला अपॉइंट करतो. प्लॅनिंग ऑथॉरिटी काय करते? टाउन प्लॅनिंग ऑफिसरला अपॉइंट करते विथ द परमिशन ऑफ स्टेट गव्हर्नमेंट. ऑप्शन बी या करेक्ट येणार. नेक्स्ट 9, वर्क ऑफ टाउन प्लॅनिंग ऑफिसर appointed by planning authority as per the previous section आहे ते sanction by state government. सांगा काय काय आहे त्याचं काम, काय काय आहे? हा पण सेक्शन नंबर 24च आहे.
आपण सेक्शन नंबर 24च आहे. काय करतो तो? सर्वे करतो, ELU प्रिपेअर करतो आणि याच्या रिपोर्टच्या बेसिसवर प्रपोजल ऑफ डीपी प्रिपेअर करतो. क्लिअर? ऑप्शन सी हा करेक्ट येणार. ऑप्शन सी हा करेक्ट येणार. नेक्स्ट, सेक्शन नंबर 24. सेक्शन नंबर 24 of MRTP Act 1966 deals with. सेक्शन नंबर 24 कोणाच्या संदर्भात आहे? अपॉइंटमेंट ऑफ TPO, कंटेंट ऑफ RP, प्रिपरेशन अँड डिक्लेरेशन ऑफ ड्राफ्ट DP, मॉडिफिकेशन ऑफ सबस्टेन्शियल नेचर. ऑब्वियसली सेक्शन नंबर 24 कोण आहे? अपॉइंटमेंट ऑफ टाउन प्लॅनिंग ऑफिसर आहे. क्लिअर? नेक्स्ट, सेक्शन क्वेश्चन नंबर 11. सेक्शन नंबर 22A MRTP Act deals with. डोक्यात फिट करून ठेवा, 22A हा सबसेक्शन आहे 22चा. ओके, हा कोणाचा आहे? सबसेक्शन आहे 22A 22चा. काय सांगतो 22A? इट इज रिलेटेड टू द मॉडिफिकेशन ऑफ सबस्टेन्शियल नेचर. मॉडिफिकेशन ऑफ सबस्टेन्शियल नेचर. ऑप्शन डी इज करेक्ट. करेक्ट. ऑप्शन डी इज करेक्ट. ओके, चला मग आजच्यासाठी थांबूया. भेटूया आपण आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये.